इलेक्ट्रोस्टॅटिक शेवटचा पार्ट चालू केला तर त्यात आलं होतं कपॅसिटर्स. तर कपॅसिटर आपलं इतकं चांगलं झालेलं नव्हतं. वी वर ऑल न्यू विथ द न्यू मेथड ऑफ लर्निंग. तर कपॅसिटरचं आपण आपलं डिस्कशन पण राहिलेलं आहे आर्यनचं. तर आपण फक्त एकदा रिवाइज करू कपॅसिटर, क्विक रिव्हिजन करू आणि देन वी विल सॉल्व्ह लास्ट प्रिव्हियस एक्झामिनेशन प्रॉब्लेम्स फ्रॉम सीईटी. बघा आपण चालू कुठनं केलं होतं. कपॅसिटर म्हणजे काय मी काय सांगितलं, कपॅसिटर इज अन इन्स्ट्रुमेंट, त्याला कंडेन्सर सुद्धा म्हणतात. बेसिकली काय तो इन्स्ट्रुमेंट आहे, तो इन्स्ट्रुमेंट एनर्जी स्टोअर करून ठेवतो. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, कपॅसिटर तुम्ही एकदा काय करा, तुमच्या नोट्स उघडा, ओपन युअर नोट्स वेन आय हॅड टॉट फर्स्ट टाइम टू यू कपॅसिटर. ओपन द नोट्स, कीप द नोट्स इन फ्रंट ऑफ यू, ओके, अँड देन लिसन टू द लेक्चर. बघा what is capacitor. Capacitor is an instrument which temporarily stores energy that it can supply energy when required in the circuit. ठीक है, तो वो सर्किट एनर्जी स्टोर कर रखता है इन सच अ वे दैट जब चाहे तब वो दे सकता है. तो एनर्जी स्टोर करने को क्या बोलेंगे, उसको हम उसको चार्जिंग बोलेंगे. कैपेसिटर पहले खुद को चार्ज करता है और एनर्जी दूसरे को देते वक्त डिस्चार्ज होता है. सो चार्जिंग एंड डिस्चार्जिंग ये बेसिक फिनोमिनन है इसके. तो कैपेसिटी हमने डिफाइन कैसे किया था, कैपेसिटेंस इज अ प्रॉपर्टी ऑफ अ कंडक्टर. कैपेसिटेंस आपण बघितलं ना, त्याला आपण सी म्हणलं. व्हाट इज कैपेसिटेंस, इट इज एबिलिटी ऑफ द कंडक्टर टू होल्ड चार्ज. और डेफिनेशन उसका देखा गया, डेफिनेशन काय त्याची, अमाउंट ऑफ चार्ज रिक्वायर्ड टू रेज इट्स पोटेंशियल बाय युनिट वोल्ट. अमाउंट ऑफ चार्ज रिक्वायर्ड टू रेज पोटेंशियल ऑफ अ कंडक्टर बाय युनिट वोल्ट. मी तुम्हाला असं एक्सप्लेन केलं असेल की समजा एक स्फेरिकल कंडक्टर आहे आणि याच्यावर चार्ज क्यू डिपॉझिट केला नाही, तर काय होतं, कंडक्टरवर चार्ज सरफेसवर डिस्ट्रीब्यूट होतो ना. अच्छा, हे डिस्ट्रीब्युशन जे आहे हे युनिफॉर्मच असायला पाहिजे, कंपल्सरी नाहीये. दिस डिस्ट्रीब्युशन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस ऑफ कर्वेचर. ओके, एनिवे, पण बट फॉर स्फियर रेडियस ऑफ कर्वेचर इज सेम एट ऑल पॉइंट्स. मग स्फेरिकल कंडक्टर साठी मला म्हणता येईल की डिस्ट्रीब्युशन वुड बी युनिफॉर्म. ओके ओके फाईन. तर असं जर असेल तर ह्याच्यावर चार्ज क्यू डिपॉझिट केला तर मला सांगा ह्याचं पोटेन्शियल किती असणार. पोटेन्शियल ऑफ अ चार्ज स्फियर इज के क्यू बाय आर. व्हॉट इज आर, आर इज रेडियस ऑफ द स्फियर. आपण स्टडी केलेला आहे चार्ज स्फियर्स, कंडक्टिंग स्फियर, नॉन कंडक्टिंग स्फियर, हॉलो स्फियर, सॉलिड स्फियर, आपण सगळं बघितलेलं आहे. अच्छा, हे त्याचं पोटेन्शियल झालं. चार्ज क्यू डिपॉझिट केला कंडक्टरवर आणि त्याचं पोटेन्शियल एवढं झालं, बरोबर ना. म्हणजे याची कॅपॅसिटन्स किती झाला, या स्फेरिकल कंडक्टरचा कॅपॅसिटन्स किती झाला, क्यू बाय व्ही ना. व्ही काय ठेवू मी, के क्यू बाय आर. क्यू क्यू कट झाला, दिस बिकम्स आर बाय के. काय झाला, आर बाय के. एनिवे, मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवलं. आपण काय कधी हे असं वापरत नाही. बरं, तर हे झालं कॅपॅसिटी, म्हणजे ही झाली डेफिनेशन ऑफ कॅपॅसिटन्स. ठीक आहे, तुम्हाला हे कळतंय का बघा, आपण बघितलेलं. त्यानंतर आपण काय बघितलं की कॅपॅसिटन्स, आता ह्याची कॅपॅसिटी वाढवायची असेल म्हणजे मला जर पाहिजे की या चार्जने, या कॅपॅसिटरने भरपूर चार्ज स्टोअर करून ठेवायला पाहिजे स्वतःमध्ये, असं मला पाहिजे जर असेल तर मला काय करावं लागेल, ह्याची कॅपॅसिटी वाढवावं लागेल ना. ह्याला कॅपॅसिटन्स म्हणतात किंवा अजून एक शब्द आहे कॅपॅसिटी. अजून एक शब्द काय आहे, कॅपॅसिटी, ऑब्लिक कॅपॅसिटन्स ना. बरं, माझी इच्छा जर असेल की कॅपॅसिटी वाढली पाहिजे तर मला काय करायला पाहिजे, तर या कंडक्टरच्या जवळ मी अजून एक कंडक्टर आणून ठेवला, कळतंय का, अजून एक कंडक्टरच्या जवळ ठेवला आणि ह्याच्यावर निगेटिव्ह चार्ज देतो मी. ह्याच्यावर मी निगेटिव्ह चार्ज डिपॉझिट करतो. आता सांगा मला काय होतं, हे दोन्ही एकमेकांना चिटकवलेले नाही आहेत, दोन्ही एकमेकांना टच केलेले नाही आहेत, पण हे दोन्ही एकमेकांच्या जवळ ठेवल्यामुळे काय झालं, ह्याची या सिस्टमचं पोटेन्शियल व्ही कमी झालं. सिस्टमचं व्ही कमी झालं. अच्छा, व्ही कमी झालं तर मला सांगा सी वाढणार ना. व्ही कमी झालं तर सी वाढणार. ओके, गुड इनफ. त्यामुळे मी काय करतो, कंडक्टर एकच सिंगल ठेवण्यापेक्षा मी काय करतो, कंडक्टरला जोडी ठेवतो. म्हणजे काय करतो, एक असा कंडक्टर घेतो, असा कंडक्टर घेतला, दुसरा कंडक्टर घेतला, ह्याच्यावर एक चार्ज ठेवतो, से काहीतरी प्लस क्यू, आणि ह्याच्यावर चार्ज होतो मायनस क्यू. आता या दोन कंडक्टरच्या जोडीमध्ये काय होईल, व्हॉट विल हॅपन जर असं मी केलं तर. बघा काय होईल, सगळ्यात पहिली गोष्ट थोडं मोठं काढतो मी.
काय होईल, ही एक प्लेट आणि ही एक प्लेट ना, ह्याच्यावर प्लस क्यू आणि ह्याच्यावर मायनस क्यू. तुम्हाला माहितीये चार्ज प्लेटच्या मुळे चार्ज इन्फायनाइट प्लेट, आठवते का इलेक्ट्रोस्टॅटिक्स, इन्फायनाइट प्लेट असेल जर चार्ज असेल तर मला सांगायचं चार्ज सिग्मा असेल. सिग्मा काय आहे, चार्ज डेन्सिटी, चार्ज पर युनिट एरिया. हा सिग्मा जर असेल तर या पॉइंटला, या कुठल्याही एका पॉइंटला, हा इन्फिनिट पाहिजे बरं, इन्फायनाइट, या कुठल्याही एका पॉइंट पी ला इलेक्ट्रिक फील्ड किती असतं, इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट. असं आपण डिराइव्ह केलेलं आहे, गॉस लॉ वापरून केलेलं आहे, आठवतंय का बघा, कॅपॅसिटर. ओके, सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट एका प्लेटमुळे असतं. आता या ठिकाणी बघा 2 प्लेट्स आहेत त्याच्यामध्ये, तर या पॉइंट, समजा हा पॉइंट पी आहे, या पॉइंट पी ला या पॉझिटिव्ह प्लेटमुळे इलेक्ट्रिक फील्ड असं येणार आहे. ही व्हॅल्यू किती असणार आहे, सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट. अच्छा, या निगेटिव्ह प्लेटमुळे याच्यावर किती इलेक्ट्रिक फील्ड असेल, असं असेल, याच्यावर पण असंच असेल का. आठवतंय का, इलेक्ट्रिक फील्ड पॉझिटिव्ह चार्ज पासून अवे फ्रॉम चार्ज जात असतं आणि निगेटिव्ह चार्जला टुवर्ड्स चार्ज जात असतं. त्यामुळे या प्लेटमुळे याचे इलेक्ट्रिक फील्ड असं लागेल आणि या प्लेटमुळे असंच लागेल, टुवर्ड्स निगेटिव्ह. कळतंय, त्यामुळे याच्या, आणि ही व्हॅल्यू किती, सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट. अच्छा, म्हणजे याच्यावर नेट इलेक्ट्रिक फील्ड आत किती राहिलं, नेट इलेक्ट्रिक फील्ड आतलं आतच लिहितो मी, ई नेट किती राहिलं, दोघांना ऍड करा, सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट, सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. हे काय आहे, नेट इलेक्ट्रिक फील्ड आहे ह्याच्यात. अच्छा, ह्याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड असं कन्फाईन झालं, ह्याला काय झालं, ह्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक फील्ड च्यामध्ये असं साठून राहिलं. एखादा मी असं एक्झाम्पल तुम्हाला दिलं असेल अगोदर शिकवताना, की मला जर पाणी प्यायचंय, तहान लागली आहे, तर एक टॅप आहे, तो टॅप पाणी एकदम ड्रॉप बाय ड्रॉप, टिप 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 पाणी पडायला लागलं. तर त्या टॅपला तोंड लावून पाणी प्यायचं तुम्हाला सोपं जाईल का, दुसरा टॅप आहे ज्यामध्ये पाणी कंटिन्युअसली येत नाहीये पण साठवून ठेवलेलं आहे. कळतंय, म्हणजे एक ग्लासभर पाणी आहे आणि हे टिप 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 यायला लागलंय. आता कम्पेअर करा, ग्लासभर पाणी जे आहे, हे ग्लासभर पाणी संपलं की संपणार आहे ते, असं नाही की ग्लास तो परत भरणार आहे, असं होणार नाही. पण ते पाणी एका क्वांटिटी मध्ये आहे ना, टिप 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 पाणी जर पडतंय ते भले अख्खा दिवसभर पडेल, पण टिप 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 पडतंय. तुम्ही कुठलं प्रेफर कराल, तुम्हाला तहान लागली, तुम्हाला कुठलं पाणी प्यायला प्रेफर कराल, तर ग्लास मधलं पाणी प्यायला लगेच का त्याला तोंड लावून बसाल तासभर, डेफिनेटली ग्लासचं पाणी पिऊ. माहितीये ग्लास संपणार आहे, पण ऍटलिस्ट या इन्स्टंटला तरी म्हणजे तहान भागली ना. कळतंय, तसंच एका सर्किट मध्ये जेव्हा मला एनर्जी इमिजिएटली लागते, तेव्हा सर्किट मला इमिजिएटली लागत असेल तर, वापरायचं असेल तर मला काय करणार, सेल जे आहे एनर्जी, सर्किट मध्ये एनर्जी प्रोव्हाइड कोण करतं, सप्लाय कोण करतं, सेल करतो. व्हेरी गुड. आणि सेल जोपर्यंत सेल चार्ज आहे, सेल मधले इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन चालू आहेत, तोपर्यंत सेल आरामात डिस्चार्ज होणार आणि फॉर लॉंग टाइम सेल बराच वेळ चालतो. कपॅसिटरच्या तुलनेमध्ये चालतो, पण सेल जी एनर्जी देतो ती एनर्जी कमी असते, बारीक असते म्हणजे कन्स्टंट असते, पण इमिजिएट नीड सॅटिस्फाय करणार नसते. म्हणून कपॅसिटर काय करतो, कपॅसिटर टेम्पररी असतो. कपॅसिटर काय आयुष्यभर किंवा जास्त वेळ देत नाही एनर्जी, तो इट गिव्स एनर्जी फॉर अ स्मॉल टाइम, बट द अमाउंट ऑफ एनर्जी गिव्हन इज सिग्निफिकंट व्हॉट एव्हर इज रिक्वायर्ड. तर कपॅसिटरचं हे फंक्शन आहे. अच्छा, कपॅसिटरला जर एनर्जी अशी इमिडिएटली द्यायची असेल तर त्याच्याकडे एनर्जी साठवून ठेवायला पाहिजे कपॅसिटरकडे स्वतःकडे, तेव्हाच तो दुसऱ्याला देऊ शकेल तो. हा, तर काय होतं, जर मी असे 2 प्लेट्स घेतल्या, त्याच्यात क्यू आणि मायनस क्यू त्याला चार्ज दिला आणि एकमेकांच्या जवळ आणून ठेवल्या, टच नाही केल्या, जवळ आणून ठेवल्या, तर काय होतं, या दोनच्या मध्ये जे इलेक्ट्रिक फील्ड सेटअप झालेलं आहे, हे बघा, इलेक्ट्रिक फील्ड जे सेटअप झालेलं आहे, त्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आत एनर्जी साठून राहिली, एनर्जी त्याच्यामध्ये साठून राहिली. हे तुम्हाला कळतंय का, हे असं मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. अच्छा, आणि ही एनर्जी मला, आणि सांगा इलेक्ट्रिक फील्ड आत साठून राहिला आणि एनर्जी कशी, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड म्हणलं ना मी, पण मला एक सांगा, इलेक्ट्रिक फील्डच एनर्जी, इलेक्ट्रिक फील्ड जी आहे किंवा एनर्जी जी आहे ती इलेक्ट्रिक फील्डच्या फॉर्म मध्ये असते ना.
आठवतंय का तुम्हाला एनर्जी डेन्सिटी? इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आपण बघितलं एनर्जी डेन्सिटी शब्द. एनर्जी डेन्सिटी, व्हॉट इज एनर्जी डेन्सिटी? एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम किती असते? हाफ एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर. हा फॉर्म्युला बघितला आपण, हाफ एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर. एनर्जी डेन्सिटी म्हणजे लक्षात घ्या, थोडक्यात काय एनर्जी डेन्सिटी म्हणजे ठीक आहे, एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम एनर्जी ना, म्हणजे थोडक्यात एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज इन फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ई फॉर इलेक्ट्रिक फील्ड. तुम्हाला कळतंय? म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड जे असतं बेसिकली ते एनर्जी कॅरी करून ठेवतो स्वतः बरोबर. कळतंय? आणि या दोन प्लेट्सच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड सेटअप झालं म्हणजे काय झालं, याच्यामध्ये एनर्जी साठवून राहिली. कळतंय? आपण कळतंय मी काय सांगतो तुम्हाला? ओके. तर कॅपॅसिटरला बेसिकली अशा दोन प्लेट्सच्या चार्ज कंडक्टरच्या जवळ ठेवण्याच्या सेटअपला आपण काय म्हणतो? कॅपॅसिटर म्हणतो. याला काय म्हणतो? कॅपॅसिटर. किंवा याला अजून एक शब्द आहे कंडेन्सर. एनर्जी कंडेन्स करून ठेवतो म्हणजे त्याला कंडेन्सर हा पण शब्द आहे. कॅपॅसिटर हा जास्त पॉप्युलर शब्द आहे. बरं, आता ह्याच्या पण ह्याचे बरेच प्रकार पडतात. हे असे दोन कंडक्टर जवळ ठेवायच्या स्टाईलवरनं, अरेंजमेंटवरनं ह्याचे बरेच टाइप्स आहेत. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आहे, स्फेरिकल कॅपॅसिटर आहे, सिलेंड्रिकल कॅपॅसिटर आहे, अँड सो ऑन. हे तीन जास्त पॉप्युलर आहेत. यातले आपल्या सिलेबस मध्ये कुठला आहे? तो पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. मग आपण पॅरलल प्लेट कॅपॅसिटर जस्ट बघूयात. मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं व्हॉट इज पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. ह्याला म्हणतात पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. हे 3D मध्ये बघितलं तर कसं दिसतं तुम्हाला? तुम्ही जर 3D मध्ये बघितलं, इफ यू लुक ॲट दिस इन 3D, तर ही एक प्लेट आहे आणि ही दुसरी प्लेट आहे. कळतंय का? अशा दोन प्लेट्स आहेत आणि या दोन प्लेटला मी चार्ज, आता हे चार्ज डिपॉझिट करतो ना. चार्ज कसं डिपॉझिट करतो? मी थोडा चार्जचा हात मुठभर चार्ज घेऊन गेलो तर टाकला, असं होत नाही ना. चार्ज डिपॉझिट मी कसं करतो? एका वायरच्या थ्रू करतो. म्हणून त्याला मी असं कनेक्ट केलं आणि ह्याला मी काय बॅटरी कनेक्ट केली अशी. कळतंय का? बॅटरीचं काम काय? ह्याच्यावर चार्ज डिपॉझिट केलं. अच्छा, या बॅटरीमुळे ह्याच्या काहीतरी चार्ज क्रिएट झाला. ओके, ह्याच्यावर झाला प्लस क्यू आणि ह्याच्यावर झाला मायनस क्यू. अच्छा, मग काय होईल? समजा याचा एरिया ए आहे. या दोन प्लेट्सचा एरिया सारखा आहे. दे बोथ आर आयडेंटिकल प्लेट्स आणि कंडक्टर आहे ऑब्व्हियसली. प्लेट्सचा एरिया ए आहे आणि ह्याच्या दोघांमधलं डिस्टन्स जे आहे ना, हे 3D मध्ये दिसतं ना, हे डिस्टन्स डी आहे. म्हणजे हे डिस्टन्स काय आहे? हे डिस्टन्स डी आहे आणि ह्याचा एरिया ए आहे. अच्छा, आता मगाशी मला म्हणण्याप्रमाणे काय झालं? याच्यामध्ये एनर्जी साठवून राहिली. एनर्जी इज कन्फाइंड इन दिस. कळतंय का? अच्छा, तर मला सांगा याचा कॅपॅसिटन्स कसं काढणार? हाऊ विल आय फाइंड इट्स कॅपॅसिटन्स? कसं काढणार? कॅपॅसिटन्स इक्वल टू मी काय म्हणतो? क्यू बाय व्ही ना. अच्छा, मला सांगायचं व्ही किती तयार झाला? आपल्याला एक गोष्ट माहिती आहे का? इलेक्ट्रोस्टॅटिक्स बघितलं आपण, व्ही इज इक्वल टू इंटिग्रेशन ई डीएक्स. अरे आठवतंय? इंटिग्रेशन ई डीएक्स. अच्छा, आता ह्याच्यामध्ये ई तर युनिफॉर्म आहे, ई तरी कॉन्स्टंट आहे. ई कॉन्स्टंट आहे म्हणजे की बाहेर काढा. म्हणजे व्ही इज इक्वल टू ई इंटिग्रेशन डीएक्स. व्हॉट इज डीएक्स? जर हे डिस्टन्स डी आहे, या डी चे छोटे छोटे तुकडे केले, डीएक्स 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 डीएक्स, त्यातलं डीएक्स आहे आणि असे सगळे डीएक्स 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 तुम्ही ऍड केले, तुम्हाला डीच मिळेल ना. दिस इज गोइंग टू बी डी. म्हणजे व्ही इज इक्वल टू ई डी. अरे बोला, तुम्ही ज्या ठिकाणी ऐकताय त्या ठिकाणी बोला. व्ही इज इक्वल टू ई डी ना, इथं सबस्टिट्यूट करा. काय मिळेल मला? क्यू ई डी. अच्छा, आता ई काय आहे? ई काय आहे? ई नेट आतलं ई ना, सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट इथं ठेवा. मग काय मिळेल मला? सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट वर जाईल ना आणि हे डी. अरे कळतंय का? अच्छा अच्छा, व्हॉट इज सिग्मा? काय आहे सिग्मा? काय आहे सिग्मा? चार्ज डेन्सिटी आहे ना. सिग्मा, व्हॉट इज सिग्मा? सिग्मा इज क्यू बाय ए. तर क्यू बाय ए ठेवा म्हणजे ए वर जाईल, क्यू क्यू कट होईल. मग दिस बिकम्स ए एप्सिलॉन नॉट बाय डी. हे फॉर्म्युला आहे आपल्या बुक मध्ये. हे सगळं आपल्या बुक मध्ये आहे. तुम्हाला असं वाटायला नको की हे पहिल्यांदा शिकतो आपण आयुष्यामध्ये, असं काही असं वाटत असेल तर ते लेक्चर तुम्ही मिस केला असेल, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तसं आता जरी वाटलं असेल, आता जर काय नवीन कळलं तर लिहून घ्या.
नो इश्यूज त्या तुमच्या बुकमध्ये. तर व्हॉट इज दिस सी? दिस इज कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. आता ह्याच्यावर न्यूमेरिकल कसे येऊ शकतात? सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डी. अच्छा, मला काय पाहिजे? जर मला सी जास्त पाहिजे, इफ आय वॉन्ट मोर कॅपॅसिटन्स, एरिया शुड बी लार्ज. एरिया शुड बी लार्ज. या प्लेटचा एरिया ऍज बिग एज पॉसिबल. अच्छा, आणि डी शुड बी ऍज लेस एज पॉसिबल. म्हणजे हे दोन प्लेट्स एकमेकांच्या एकदम जवळ ठेवतात. अच्छा, बघा तुम्हाला कळतंय का मी काय म्हणतोय? ह्याच्यावर न्यूमेरिकल येतात. आता ह्या चॅप्टरची मला समरी जर करायची झाली, हे झालं मी तुम्हाला परत हे डिराइव्ह करून दाखवलं. ऍक्च्युअली हे अगोदर मी तुम्हाला सांगितलं असेल. एक मिनिट, मी काय करतो आता, मी तुम्हाला पहिल्यांदा शिकवत नाहीये, आय एम जस्ट रिवाइजिंग इट थ्रू. त्यामुळे मी याच्यावर समराइज करतो ह्या चॅप्टरला आणि आपण डायरेक्ट प्रॉब्लेम्स कडे जाऊ. कॅपॅसिटर्स म्हणजे बेसिकली इलेक्ट्रोस्टॅटिक मधलाच हा चॅप्टर आहे, हा टॉपिक आहे. आपल्याकडे हा टॉपिक नवीन नाही. ओके, पहिल्यांदा आपण काय बघितलं? कॅपॅसिटर सी इज इक्वल टू चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. हा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि फंडामेंटल फॉर्म्युला आहे. ओके, त्यानंतर आपण पॅरलल प्लेट कॅपॅसिटरसाठी काय बघितलं? फॉर ही व्हॅल्यू किती आहे? सी इज इक्वल टू ए एप्सिलॉन नॉट बाय डी. हे कोणासाठी आहे? पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. कळतंय का? पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. अच्छा, ह्याच्यावर न्यूमेरिकल. आता काय केलं जातं? मला जर कॅपॅसिटर वाढवायचा आहे तर ए वाढवावा लागेल. पण अरे ए वाढवणार किती? त्याला लिमिट आहे ना. अरे तुमचं कॉम्प्युटर मध्ये मदरबोर्ड आहे, तुम्ही मदरबोर्ड उघडून बघितलं असेल कॉम्प्युटर सीपीयू मध्ये. मदरबोर्ड वर कसे बारीक बारीक हिरव्या कधी लाल अशा पट्ट्या असतात. म्हणजे कॅपॅसिटर, तुम्ही कॅपॅसिटर जर गुगल करा शब्द, तुम्हाला कॅपॅसिटर शब्द मिळून जाईल. इमेज ऑफ कॅपॅसिटर बघा. तर तसे तुम्हाला असे कधी कधी सिलेंड्रिकल असतात, कधी कधी पट्ट्या असतात अशा गोल असतात. एनिवे, तर पॅरलल प्लेट कॅपॅसिटर इतक्या लहान म्हणजे तुम्ही जर तुमचा जर मदरबोर्ड उघडला ह्याचा कॉम्प्युटरचा, तर त्यात तुम्हाला एक मोजा किती कॅपॅसिटर आहेत. तुम्हाला एक 50, 60, 70, 80 तर असंच मिळतील, म्हणजे भरपूर मिळतील. कळतंय तुम्हाला? आता तुम्हाला सांगा एक एक कॅपॅसिटरचा एरिया वाढवायचा असेल, भला मोठा एरिया, एवढा मोठा कॅपॅसिटरच केला. तुमचा लॅपटॉप कॉम्प्युटर एवढा आणि त्यात कॅपॅसिटर एवढा मोठा, असं कसं शक्य आहे? तसं गरजेचंही नाहीये आणि असं प्रॅक्टिकली पॉसिबल पण नाहीये. अच्छा, पण थिअरॉटिकली आपल्याला बघायला गेलं, जर मला सी वाढवायचं असेल तर ए वाढवावं लागेल, डी कमी करावं लागेल. पण डी कमी करतो ठीक आहे, डी अगदी मायक्रॉन मध्ये ठेवतो, पण ए वाढवायचं लिमिट आहे ना काहीतरी. ओके, आता हे लिमिट क्रॉस न करता मला जर सी वाढवायचं असेल तर अजून एक पर्याय काय आहे? ह्याला वाढवा. व्हॉट इज दिस? हा तर आपण म्हणतो कॉन्स्टंट आहे, बट दिस इज कॉन्स्टंट फॉर एअर. दिस इज परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. मग फ्री स्पेस नका ठेवू, मग काय करा? फ्री स्पेस नका ठेवू तर काय करा? ए बाय डी के एप्सिलॉन. के एप्सिलॉन नॉट. व्हॉट इज के एप्सिलॉन नॉट? म्हणजे बेसिकली काय करा? रिप्लेस दिस विथ एप्सिलॉन नॉटला एप्सिलॉन ने रिप्लेस करा. म्हणजे आता काय आपण मध्ये, आता मगाशी तुम्हाला डायग्राम दाखवली मी पॅरलल प्लेट कॅपॅसिटरची, मध्ये आत हवा होती ना, देयर वॉज एअर इन बिटवीन. म्हणून मी तर एअरचा परमिटिव्हिटी एअरची घेतली. परमिटिव्हिटी कशाची घेतली? एअरची घेतली. पण आता ती जर मी त्याच्यामध्ये त्या दोन प्लेट्सच्या मध्ये मी प्लास्टिक, सिरॅमिक, अजून काय नॉन कंडक्टर भरले. ठीक आहे, ग्राफाइट, नॉन कंडक्टर्स भरले, नॉट कंडक्टर्स. सिरॅमिक आर द बेस्ट यूज्ड. नॉन कंडक्टर्स भरले तर काय होतं? त्या नॉन कंडक्टरचा किंवा त्याला डायइलेक्ट्रिक म्हणतो आपण, डायइलेक्ट्रिक इज अ बेटर वर्ड. डायइलेक्ट्रिक दोघांमध्ये भरला तर डायइलेक्ट्रिकचा परमिटिव्हिटी ही काय आहे? एवढी आहे. ओके, आणि मला माहिती आहे किती असते? ए के एप्सिलॉन नॉट बाय डी. आठवतंय का? काय असतं हे? दिस केला काय म्हणतो? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणतो ना आपण. केला डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणतो किंवा त्याला रिलेटिव्ह परमिएबिलिटी पण म्हणतो आपण. सॉरी, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. तर मॅग्नेटिझम मध्ये परमिएबिलिटी वापरतो आणि इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये परमिटिव्हिटी वापरतो. ह्याच्यामध्ये आता माझ्या बोलताना मला आय एम मिसिंग स्लिप ऑफ टंग होत आहेत माझे. मॅग्नेटिझम मध्ये परमिएबिलिटी आणि इलेक्ट्रिक फील्ड
चे लाईन्सला अलाउ करायची प्रॉपर्टी म्हणजे परमिटिव्हिटी. परमिटिव्हिटी या चॅप्टर मध्ये सगळीकडे परमिटिव्हिटीच येणार आहे. परमिएबिलिटी तर कोण इथे येणार नाही. परमिएबिलिटी आपण मॅग्नेटिझम मध्ये शिकलेली आहे. ओके, आता काय आहे, या के ची व्हॅल्यू काय असते? फॉर डायइलेक्ट्रिक के ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असते. फॉर डायइलेक्ट्रिक के ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असते. आणि फॉर डायइलेक्ट्रिक कळतंय का? ओके, त्यामुळे मी काय करतो, मला जर के ची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 1 असेल तर मला काय लिहिता येईल? नवीन सी काय येईल? सी डॅश इक्वल टू के सी असं येईल ना. व्हॉट इज सी डॅश? डायइलेक्ट्रिक इन्सर्ट केल्यामुळे झालेला सी, म्हणजे डायइलेक्ट्रिक इन्सर्ट केल्यामुळे त्या सी चं काय झालं? सी डॅश झालं. हे नवीन झालेलं सी डॅश हे या सी च्या के टाइम्स मोठा असणार आहे. अच्छा, ह्याच्यात न्यूमेरिकल घेऊ शकतात. ह्याच्यात न्यूमेरिकल कसे होऊ शकतात? अगोदर हा डायइलेक्ट्रिक होता, नंतर डायइलेक्ट्रिक दुसरा केला तर कॅपॅसिटन्स किती वाढला, तर तो के टाइम्स होणार आहे. ओके, ह्याच्यात अजून काय काय करता येऊ शकतात खोटा बघा. आता ह्या डायइलेक्ट्रिक बसवायच्या गोष्टी तरा पण आहेत. म्हणजे आता हे मी तुम्हाला शिकवलेलं नाहीये, हे आता दाखवते तुम्हाला मी, कारण ह्याच्यावर क्वेश्चन सीईटी मध्ये आतापर्यंत आलेले नाहीये. पण तुमच्या आर्यंत मध्ये असे 2-3 प्रश्न दिसतात, 2 प्रश्न दिसतात, म्हणून तुम्हाला असं वाटायला नको काहीतरी वेगळं झालं, म्हणून तुम्हाला सांगतो मी. बघा कॅपॅसिटर्स कसे आहेत. आता समजा बरं, आपण त्यासाठी आपण काय करू, अगोदर कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर डिस्कस करू, देन आय कम टू दिस. ओके, तुम्हाला इथपर्यंत सगळं रिवाइज झालेलं आहे. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर्स. अच्छा, त्यानंतर आपण काय होतं आपल्या याच्यामध्ये टॉपिक मध्ये इफेक्ट ऑफ डायइलेक्ट्रिक तुम्हाला सांगितलं. अच्छा, त्यानंतर जर व्हॉट इफ डायइलेक्ट्रिक म्हणजे याच्यामध्ये समजा असं असेल, हे तर झालं रेग्युलर. समजा असे 2 प्लेट्स आहेत, ह्याच्यामधलं डिस्टन्स समजा डी आहे. ओके, पण मी डायइलेक्ट्रिक इन्सर्ट केला तो टी चाच केला. हा डायइलेक्ट्रिक जो इन्सर्ट केला तो थिकनेस टी चाच केला मी, म्हणजे मध्ये थोडी हवा पण सोडली. ओके, तर ओके असं म्हणलेलं आहे. आणि तर ह्याचा नवीन कॅपॅसिटन्स किती येतो? मग ह्याचा सी डॅश असतो, हे जास्त लागत नाही पण तुम्ही तरी लिहून घ्या, एप्सिलॉन नॉट ए बाय, लेट मी जस्ट सी, डी मायनस टी प्लस टी बाय के. डी मायनस टी प्लस टी बाय के तुमच्या पुस्तकात आहे म्हणून आपण करूयात, बाकी काही नाही. ओके, कळतंय? हे असं डायइलेक्ट्रिक ठेवला. अच्छा, आता समजा हा डायइलेक्ट्रिकच्या ऐवजी मेटल ठेवला तुकडा, हा टी जो आहे तो डायइलेक्ट्रिक असेल. डायइलेक्ट्रिक म्हणजे काय? के ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1, पण फायनाइट व्हॅल्यू ना काहीतरी, त्याचा हा झाला सी डॅश झाला. कळतंय? त्याची कॅपॅसिटन्स चेंज झाला, नवीन कॅपॅसिटन्स सी डॅश आला असा. ओके, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. बट व्हॉट इफ याच्यातला एक पॉइंट ए म्हणा, पॉइंट ह्याला ए म्हणा, ह्याला बी म्हणा, जर हे आत इन्सर्ट केलेलं जे आहे हे जर मेटलचं असेल, डायइलेक्ट्रिक नसेल. लक्षात घ्या, फॉर मेटल्स के ची व्हॅल्यू असते इन्फिनिटी, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो इनफायनाइट. सबस्टिट्यूट करा इथे इनफायनाइट, दिस बिकम्स 0, ही टर्म 0 झाली. म्हणजे काय झालं? सी डॅश बिकम्स एप्सिलॉन नॉट ए बाय डी मायनस टी. दिस इज व्हेन, जेव्हा तुम्ही 2 कॅपॅसिटरच्या मध्ये एक कंडक्टर इन्सर्ट करता. अरे कळतंय? ओके, फाइन. पुढे अजून काय पुढे? त्यानंतर पुढे आपण बघितलं कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स, हे बघितलेलं आहे आपण. त्यानंतर आपण काय बघितलं? कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स. ओपन करा. मी तुम्हाला सांगितलं काय होतं कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स. सिरीज मध्ये काय होतं, पॅरलल मध्ये काय होतं. हे कॉम्बिनेशन एक्झॅक्टली उलट चालतं. कोणापेक्षा उलट चालतं? रेझिस्टन्सच्या उलट असतंय. रेझिस्टन्स मध्ये काय होत होतं, जेव्हा रेझिस्टन्स सिरीज मध्ये असतात तेव्हा काय होतं, आर इक्विव्हॅलेंट इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4 ना सिरीज मध्ये. अच्छा, आणि पॅरलल मध्ये असतात तेव्हा 1/R इक्विव्हॅलेंट इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 वगैरे वगैरे. येस, हे आपण बघितलेलं आहे. ह्याच्यामध्ये कॅपॅसिटरच्या कॉम्बिनेशन मध्ये उलट होतं. कॅपॅसिटर मध्ये काय होतं, ए बघू आपण, सिरीज मध्ये आहे
हे 1/c इक्विव्हॅलंट इक्वल टू 1/c1 प्लस 1/c2 डॉट 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 1/cn असं होतं सिरीज मध्ये, असं होतं. कळतंय? अच्छा, आणि सिरीज कशाला म्हणायचं? आठवतंय रेजिस्टन्सेस मध्ये मी तुम्हाला सांगितलं सिरीज कधी म्हणतात? एका सरळ लाईन मध्ये दिसले म्हणून सिरीज म्हणायचं का? तर नाही म्हणायचं. सिरीज तेव्हाच म्हणायचं जेव्हा त्याच्यातनं एकच करंट पास होतो, कारण दुसरे ब्रांचिंग करंटचं होत नाही, तेव्हा आपण रेजिस्टन्सला सिरीज मध्ये म्हणतो. कॅपॅसिटरला सिरीज मध्ये कधी म्हणतो? जेव्हा त्यांच्या अक्रॉस असलेलं चार्ज सेम असतो. कळतंय? हा जर C1 असेल, C2 असेल, C3 असेल, तेच लॉजिक आहे. फक्त आपण असं करंट दाखवत नाही फ्लो झालेला का? कारण कॅपॅसिटर जेव्हा पूर्ण चार्ज होतो, कॅपॅसिटर जेव्हा फुल्ली चार्ज होतो तेव्हा त्यातनं करंट फ्लो होत नाही. कॅपॅसिटर लक्षात घ्या, कॅपॅसिटरच्या सर्किट मध्ये करंट फ्लो तेव्हाच होतो जेव्हा तो कॅपॅसिटर चार्ज होत असतो. ठीक आहे, हे डिस्कशन आपल्या सिलेबसमध्ये दिसत नाही कुठे, त्यामुळे मी काही जास्त करत नाही. स्टडी स्टेट काय होतं, कशी अचीव्ह होते, त्यानंतर काय होतं वगैरे वगैरे, हे आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे, त्यामुळे मी काही डिस्कस करत नाही. बघा, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅपॅसिटर मध्ये कॅपॅसिटरचं चार्जिंग फंक्शन आहे, चार्जिंग होतो तो कॅपॅसिटर जेव्हा चार्ज होतो, तर चार्ज होईपर्यंत आत करंट फ्लो होतो. डिस्चार्ज होताना कॅपॅसिटर सुद्धा करंट फ्लो होतो ऑब्व्हियसली, पण एकदा का तो कॅपॅसिटर फुल्ली चार्ज झाला की मग त्या आर्म मधून करंट फ्लो होतो का? तर होत नाही. कळतंय? ओके, अशा स्टेजला करंट सर काय, तुमच्या फक्त एक शब्द माहिती असू दे, कॅपॅसिटरची अशी जी स्टेज असते ज्यामध्ये कॅपॅसिटर फुल्ली चार्ज झाला त्या स्टेजला म्हणतात स्टेडी स्टेट. त्या स्टेजला काय म्हणतात? कॅपॅसिटरची स्टेडी स्टेट. म्हणजे हा जर स्टेडी स्टेट वर असेल तर यातनं करंट फ्लो होणार नाही. हा स्टेडी स्टेट मध्ये नसेल तर करंट फ्लो होईल. बट इन इदर केस चार्ज जेव्हा एकमेकांना सिरीज मध्ये असतात कॅपॅसिटर, त्याच्यावर जर Q1 असेल, हा Q2 असेल, हा Q3 असेल, तर Q1 इक्वल टू Q2 इक्वल टू Q3 असतं. आणि इथं जर मी तुम्हाला C इक्विव्हॅलंट काढला, या तिघांना मी एकाने रिप्लेस केला C इक्विव्हॅलंटनी, तर ह्याच्यावरचा चार्ज पण काय असतो? हा पण इक्वल असतो. Q1 इक्वल टू Q2 इक्वल टू Q3 इक्वल टू Q, तो चार्ज असतो. समजा हा 20 मायक्रोकुलम, हा 20 मायक्रोकुलम, हा 20 मायक्रोकुलम, तर हा 60 मायक्रोकुलम होत नाही, चार्ज असा ऍड होत नाही, हा पण 20 मायक्रोकुलमच होतो इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्सचा. कळतंय का? अच्छा, बघा, ओके, हे झालं सिरीज कॉम्बिनेशन. पॅरलल कॉम्बिनेशनचं काय होतं? पॅरलल कॉम्बिनेशन, पॅरलल कॉम्बिनेशनचं काय होतं? जर कॅपॅसिटर्सच्या अक्रॉस असलेलं पोटेन्शियल डिफरन्स सेम असेल, सेम आहे रेजिस्टन्स मध्ये पॅरलल कधी म्हणतो आपण? एका खाली एक दिसले म्हणून पॅरलल होत नाहीत ऑब्व्हियसली, त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स, सगळ्यांच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स सेम पाहिजे. कळतंय? ह्याच्यामध्ये पण असंच आहे, हा कॅपॅसिटर आणि हा कॅपॅसिटर, तर हे दोन्ही कसे आहेत? पॅरलल एकमेकांना. का? जर ह्याचा पोटेन्शियल जर 0 व्होल्ट असेल आणि ह्याचा पोटेन्शियल जर V असेल, तर ह्याच्या अक्रॉस पण 0 झालं आणि ह्याच्या अक्रॉस V झालं, हे पण 0 झालं आणि हे पण V झालं. दोन्ही कॅपॅसिटर्सच्या अक्रॉस काय झालं? C1 C2, दोन्ही कॅपॅसिटर्सच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स सेम, म्हणून हे दोन्ही एकमेकांना पॅरलल आहेत. अच्छा, मग आता हे जर दोन्ही मला एकाच कॅपॅसिटरने रिप्लेस करायचे आहेत, C इक्विव्हॅलंट. अच्छा, तर किती असतं? व्हॉट इज दिस C इक्विव्हॅलंट? C इक्विव्हॅलंट किती असतो? दिस इज C1 प्लस C2 आणि मल्टिपल असतील तर डॉट 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 Cn. म्हणजे रेजिस्टन्सचं सिरीज जे होतं त्याप्रमाणे ह्याचे पॅरललचं इक्विव्हॅलंट येतो. कळतंय? कॅपॅसिटर रेजिस्टन्सचं उलट असतं. अच्छा, हे झालं सिरीज पॅरलल. कळतंय? अच्छा, आता अजून एक स्पेशल केस आहे कॉम्बिनेशनची, जी मी तुम्हाला ओरिजिनल शिकवताना शिकवलेली नाहीये, कारण ह्याच्यावर सीईटी मध्ये आतापर्यंत काही क्वेश्चन नव्हते आले. पण तुमच्या आर्यनच्या मध्ये त्यांनी काही क्वेश्चन दिलेले आहेत, म्हणून तुम्हाला काही वाटायला नको की अरे हे कसं काय नाही घेतलं सरांनी, म्हणून तुम्हाला घेतोय. बघा, फायदा होईल, काही नुकसान तरी होणार नाही. बघा, सिरीज मध्ये असे कॅपॅसिटर लावले, कळतं तुम्हाला? हे जे कॅपॅसिटर्स आहेत, आता मला सांगा, हे 3 कॅपॅसिटर आहेत ना, 3 कॅपॅसिटर सिरीज मध्ये जोडलेले आहेत. 3 कॅपॅसिटर सिरीज मध्ये जोडलेले आहेत, त्याचा किती प्लेट्स लावल्या? प्रत्येक कॅपॅसिटर 2 प्लेटनी बनलेली आहे ना. अच्छा, प्रत्येक कॅपॅसिटर 2 प्लेटनी बनलेला आहे. 3 कॅपॅसिटर टोटल प्लेट किती लागले? 6 प्लेट लागल्या. आता हे 6 प्लेट्स जे आहेत
हे मला असं करता येऊ शकतं. कसं? इन्स्टेड ऑफ युझिंग 6 प्लेट्स आय कॅन ओनली यूज 3 प्लेट्स. म्हणजे हा झाला C1, हा झाला C2, हा झाला C3. ठीक आहे, 4 प्लेट्स. म्हणजे 6 प्लेट्सच्या ऐवजी मी 4 प्लेट मध्ये काम झालं, म्हणजे 2 प्लेट वाचवल्या. हा, तर हे व्हॅलिड कॉम्बिनेशन आहे, असं होऊ शकतं. म्हणजे बेसिकली काय, तुम्ही काय करा, या दोघांच्या मध्ये एकच प्लेट वापरा, कॉमन प्लेट, एकच प्लेट वापरा ना. कळतंय का तुम्हाला? अच्छा, आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट, जेव्हा डायलेक्ट्रिक इन्सर्ट मी केला होता तेव्हा याची कॅपॅसिटन्स वाढली होती, बरोबर आहे? अच्छा, कॅपॅसिटन्स जेव्हा वाढतो डायलेक्ट्रिक इन्सर्ट केल्यानंतर, ह्याच्यामध्ये अजून एक टिपिकल क्वेश्चन बघा. हे जर कॉम्बिनेशन असंही करता येतं, समजा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K1 आहे, ह्याच्यात K2 आहे आणि ह्याच्यात K3 आहे. ह्याच्या डायलेक्ट्रिक K1 आहे, ह्याच्या डायलेक्ट्रिक K2 आहे, डायलेक्ट्रिक K3 आहे. असं जर असेल तर मला असं पण लिहिता येऊ शकतं. ही प्लेट घेतो मी, एक दुसरी प्लेट आहे. म्हणजे मी काय केलं, आता हे 6 प्लेट्स आहेत ना, 6 प्लेट्स, या 6 प्लेट्सना 6च्या प्लेट्सना मी 2च प्लेट्स मध्ये रिड्यूस केलं. हे पण शक्य आहे. दिस इज ऑल्सो व्हॅलिड कॉम्बिनेशन. 6 प्लेट्स 2 म्हणजे किती प्लेट वापरले? 4 प्लेट वाचवले. अजून इथे तर 6 प्लेट लागत होत्या, 2च प्लेट मध्ये काम बघतात. मध्ये काय केलं, हे K1 ह्याच्यामध्ये काय होता, K1 होता, K2 K3 होता ना, ह्याच्यामध्ये K1 K2 K3 होता. आता मी K1 K2 K3 इथं ठेवतो फक्त. म्हणजे हा झाला K1, हा डायलेक्ट्रिक झाला K1, हा डायलेक्ट्रिक झाला K2 आणि हा डायलेक्ट्रिक झाला, समजा असा करतो, K3. अरे कळतंय का? ओके. अच्छा, आता समजा मी तुम्हाला हे दोघांना दाखवतो. लेट मी जस्ट शो. हे 3 पेक्षा दोघांचं दाखवतो ना, 3 पेक्षा. मी हे 3 घेतले तर 2च घेतले, 2 सिंपल. लेट अस शिकवताना सिंपल शिकवतो, नंतर आपण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना जर गरज लागली तर आपण असा जरा कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम मला घेऊ. बघा, K1 K2 दोनच कॅपॅसिटर्स घ्या. अच्छा, समजा हे डिस्टन्स D1 आहे, किंवा बरं D1 घ्या आणि हे डिस्टन्स D2 घ्या. एक त्यातलं एक डिस्टन्स D1 मध्ये मी D1 डिस्टन्स मध्ये K1 भरला, D2 डिस्टन्स मध्ये K2 भरला, 2 प्लेट्सच्या मध्ये. कळतंय? तसं असेल तर मग व्हॉट इज इट्स इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स? अच्छा, मला सांगा, दिस इज एक्झॅक्टली ॲज हा झाला कॅपॅसिटर 1 आणि हा झाला कॅपॅसिटर 2. कळतंय? पण मला आता K आणि D च्या टर्म्स मध्ये कसं लिहिता येईल, मला C कसं लिहिता येईल? C1 इक्वल टू, लक्षात येतं? बघा इथं, लुक ॲट दिस. C1 इक्वल टू, ह्याचा जर एरिया A दिला असेल तर मला काय लिहिता येईल? A K1 एप्सिलॉन नॉट बाय D1 असं लिहू का मी ह्याला, C1 ला? आणि C2 ला काय लिहू? A K2 एप्सिलॉन नॉट बाय D2 असं लिहू का? कळतंय? अच्छा, आणि मला C1 C2 काय माहिती, हे दोन्ही सिरीज मध्ये आहेत ना एकमेकांच्या. कळतंय? दोन्ही सिरीज मध्ये आहेत एकमेकांच्या. कळतंय? आता सिरीज मध्ये असलं म्हणजे C इक्विव्हॅलंट काय झालं? C1 C2 अपॉन C1 प्लस C2 ना. दोघांचं असेल तर सोपं जातं, म्हणून तर 2 घेतले मी. C1 C2 अपॉन C1 प्लस C2 सिरीज मध्ये. हा, आता या सगळ्या व्हॅल्यू ठेवा. समजा दोघांचा A सारखा आहे, दोघांचा एप्सिलॉन नॉट तरी स्पेस जातं ना. मग काय होईल, त्या सगळ्यांचा कट होईल. मग काय राहील तर आय कॅन से K1 बाय D1 इंटू K2 बाय D2 अपॉन, एक मिनिट आपल्याला हे कट होत आहे ना. ओके, एकातच कट होईल. एक मिनिट थांबा, असं करूया, असं लिहून घ्या. ओके, हे यात एक टर्म राहील ना, थोडं गडबड केली. बघा, C1 C2 काय येतं, हे A स्क्वेअर एप्सिलॉन नॉट स्क्वेअर असं येईल ना, अपॉन K1 D1 K2 D2 असं लिहू का? अरे बोला, असं लिहू का? आणि खाली काय लिहू? C1 प्लस C2 ना. खाली काय लिहितो? C1 प्लस C2, दोघांचे ऍडिशन. म्हणजे आपण काय करतो, A एप्सिलॉन नॉट कॉमन काढतो, K1 D बाय D1 प्लस
K2 बाय D2. अच्छा, हे कट, म्हणजे काय झालं C इक्विव्हॅलंट A एप्सिलॉन नॉट K1 K2 बाय D1 D2. याला सिम्प्लिफाय खेळत बसता येईल. यू कॅन जस्ट प्ले अराउंड दिस. काय येतं हे C इक्विव्हॅलंट त्याचा? C equivalent is equal to A epsilon naught, okay, K1 K2 upon D2 K1 plus D1 K2. कळतंय का? आता तुम्हाला बऱ्याचदा काय म्हणतात, D1 equal to D2 म्हटलं तर D1 equal to D2 काय होईल मग? यातलं D बाहेर निघेल कॉमन. कळतंय का? तर हे बेसिकली असे तुम्हाला बेसिकली कन्सेप्ट काय याच्यामध्ये, असे क्वेश्चन सीईटी मध्ये आलेले नाहीयेत अजून तर, मी बघितलेलं नाही सीईटी मध्ये असा कुठला क्वेश्चन, पण आपल्या आर्यन मध्ये दिलेलं आहे म्हणून ते मी तर घेतोय. ते हे अगोदर तुम्हाला घेतलं नव्हतं. तुम्हाला जर ऍडिशनल लिहून घ्यायचं असेल तर ऍडिशनल लिहून घ्या. सिरीज कॉम्बिनेशन पॅरलल कॉम्बिनेशन मध्येच मी ऍडिशनल हे घेतलं. तिथं एक पेज लावा किंवा सेपरेटली लिहून घ्या. करताय? अच्छा, हे झालं सिरीज कॉम्बिनेशन. हे सगळं काय आहे? सिरीज कॉम्बिनेशन बघितलं ना आपण. अच्छा, पॅरलल मध्ये कसं करता येईल? पॅरलल बघा, पॅरलल मध्ये काय करू? नाउ लिसन टू दिस पॅरलल. पॅरलल मध्ये काय असतो? दोघांच्या अक्रॉस पोटेन्शियल सेम असतो. बरं, मी काय करतो मग आता, हे असं लिहिण्यापेक्षा मी असं लिहू शकतो का? एक प्लेट घेतली, दुसरी प्लेट घेतली आणि याच्यामध्ये डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट कसा भरतो मी? डायलेक्ट्रिक कसा भरतो? असा डायलेक्ट्रिक भरतो K1 आणि असा डायलेक्ट्रिक भरतो K2. तुम्ही डायग्राम अशी बघितली असेल कुठल्या पुस्तकामध्ये. ओके, आता मला सांगा मगाच्या प्रॉब्लेम मध्ये याच्यात फरक काय? बघा, मगाच्या प्रॉब्लेम मध्ये असं होतं ना, हे K1 होतं आणि हे K2 होतं ना मगाच्या प्रॉब्लेम मध्ये. ओके, लुक ॲट दिस अँड लुक ॲट दिस. याच्यामध्ये काय आहे? दिस इज एन एक्झाम्पल ऑफ सिरीज कॉम्बिनेशन. सिरीज म्हणजे काय? जितका चार्ज असा पास होतोय, जितका चार्ज यातनं पास होणार आहे तितका चार्ज यातनंच पास होणार आहे, म्हणून दोन्ही सिरीज मध्ये आहेत. चार्ज सॉरी, लेट अस नॉट टेक इट लाईक दॅट. चार्ज असा पास होणार नाही इथनं, बट आपण मी जस्ट रिफ्रेम द सेम सेंटेन्स की मला एक सांगा, असं म्हणता येईल का की जितका चार्ज याच्या अक्रॉस आहे तितका चार्ज याच्या अक्रॉस असणार आहे, किंवा मधली जरी ती प्लेट काढली असं पण तुम्ही समजा, असं तुम्ही लक्षात घ्या. हे कसलं कॉम्बिनेशन आहे? सिरीज कॉम्बिनेशन आहे. हे काय? हे पॅरलल कॉम्बिनेशन आहे. का पॅरलल कॉम्बिनेशन? कारण पॅरलल आपण कधी म्हणतो? जेव्हा दोघांच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स सेम असतो. याच्या अक्रॉस पोटेन्शियल K1 च्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स जितका आहे तितकाच K2 च्या अक्रॉस पण आहे ना. हा, म्हणजे याला आपण पॅरलल म्हणतो. आणि असं नसेल तर हे असे एक्झाम्पल सिरीज आहे. कळलं तुम्हाला? अच्छा, आता मला सांगा, हे दोन्ही कॅपॅसिटर्स कसे सिरीज आहेत? एकमेकांना हे पॅरलल आहेत. ओके, म्हणजे C1 किती आहे सांगा? C1 आपण बघू तिथं A K एप्सिलॉन नॉट बाय D. या दोघांना आपण कॅप्शन्स D घेऊयात. बघा, हा, आता इथं हा तर ओरिजिनल फॉर्म्युला झाला ना. आपण आता मी A घेऊ शकतो का? समजा याचा एरिया जर A असेल, ह्याचा एरिया A असेल आणि हा जर ह्याने ऑक्युपाय केलेला एरिया A/2 आणि हा A/2 असेल, आपण सिमेट्री घेऊन चालू. तुम्ही A1 A2 घेऊन अजून कॉम्प्लिकेट ठेवू शकता. हा, हे डिस्टन्स D आहे ना. हा अख्ख्या प्लेटचा एरिया A होता, जो त्यांनी अर्धा आपण काढून घेतला असं वाटतं. इमॅजिन करू असं दिलं असेल, आणि हे डिस्टन्स D आहे दोन प्लेट्स मधलं. आता मी C1 काय लिहितो? व्हॉट इज C1? C1 इज, लुक ॲट दॅट, A. आता A मी A लिहित नाही, A/2 लिहितो. K एप्सिलॉन नॉट बाय D. D तर Dच आहे ना दोघांचं. दिस इज C1. ओके, व्हॉट अबाउट C2? अगेन A/2 K एप्सिलॉन नॉट बाय D. दिस इज C1 अँड C2. अच्छा, आता हे दोन्ही एकमेकांना पॅरलल मध्ये आहेत, म्हणजे काय लिहू? C इक्वल टू C1 प्लस C2, पॅरलल कॉम्बिनेशन. दोघांना ऍड करा, काय होतं हे?
Just substitute all this and do it. A by 2, this becomes A K epsilon. अच्छा ओके वेल हे K1 K2 वेगळं वेगळं आहे. चला अच्छा तर मी काय करतो A एप्सिलॉन नॉट बाय 2D कॉमन काढलं तर हे काय होईल K1 प्लस K2 K1 प्लस K2. अरे कळतंय ओके हे काय झालं K1 प्लस K2. अच्छा so now this becomes A epsilon naught by D K1 plus K2 by 2. Clear? Okay. Now this K1 plus K2 by 2 ला आपण काय म्हणता येईल? This can be also called as K equivalent. म्हणता येईल म्हणाला काय? This can be called as K equivalent. तसंच आपण पॅरलल मध्ये पण this is in parallel ना सिरीज मध्ये पण आपण जर D जर सेम घेतला D by 2 जर सेम घेतला असता आपण नाही का D1 D2 घेतला आपण त्याचं सेम घेतला असता D1 = D2 घेतला असता तर काय केलं असतं आता त्यात पण असं काहीतरी K इकडून आला असता ना. ठीक आहे आपल्याला बेसिक आपलं मी तुम्हाला सिरीज पॅरलल ऑलरेडी शिकवलेलं आहे पण हे पण सिरीजचा एक फॉर्म आहे हा पण आणि हा पण पॅरललचा एक फॉर्म आहे कॅपॅसिटर्सचा. तुम्ही फक्त हे नोट डाऊन करून ठेवा बस पुढे बघूया आता. बर हे असं आपण समराइज करत आहे आणि आपण पुढे काय म्हटलं होतं हे मला पुसावं लागलं म्हणून परत लिहितोय मी. ओके हे कधी येतं जेव्हा डायइलेक्ट्रिक विथ गॅप डायइलेक्ट्रिक प्लस गॅप कॅपॅसिटरच्या प्लेट्स मध्ये डायइलेक्ट्रिक पण आहे आणि गॅप पण आहे आणि हे काय येतं दिस इज इक्वल टू D मायनस टी. इथं काय होतं मेटल ब्लॉक प्लस गॅप याच्यात मेटल ब्लॉक ठरला तर गॅप. अरे कळतंय हे असं सगळं आहे. बरं मग अशा आपण सिरीज पॅरलल सुद्धा बघितलं होतं काय होतं K इक्विव्हॅलेंट इन सिरीज काय बघितलं आपण आता C1 C2 अपॉन C1 प्लस C2. आता हे लिहायची गरज नाही ना बऱ्याच असतील तर 1/C1 प्लस 1/C2 वगैरे वगैरे. आणि C इक्विव्हॅलेंट फॉर पॅरलल काय होतं C1 प्लस C2 डॉट 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 व्हॉटएव्हर. ठीक आहे दोन दाखवतो C1 प्लस C2. ठीक आहे हे झालं सगळं. अजून काय होतं व्हॉट एल्स अजून काय शिकलो आपण. ओके पुढचं होतं एनर्जी डेन्सिटी. एनर्जी डेन्सिटी तरी अगोदर शिकलेलीच आहे ना आपण तरी पण लिहूया. एनर्जी डेन्सिटी किती होती हाफ एप्सिलॉन नॉट E स्क्वेअर. व्हॉट इज E? इलेक्ट्रिक फील्ड ऍट एनी प्लेस त्या जागेचा एनर्जी डेन्सिटी ही असते. अच्छा अजून एक काय फॉर्म्युला बघितला आपण एनर्जी स्टोर्ड बाय कॅपॅसिटर. पुढे बघितला एनर्जी स्टोर्ड बाय कॅपॅसिटर. ओके एखाद्या कॅपॅसिटरला जर आपण चार्ज Q डिपॉझिट केला त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स V असेल तर त्याच्यात एनर्जी किती स्टोअर होते. एनर्जी हे तुमच्या पुस्तकात ऑलरेडी मी सांगितलं असेल तुमच्या नोट्स मध्ये एनर्जी किती असते हाफ CV स्क्वेअर. हाऊ मच इज दॅट हाफ CV स्क्वेअर. ओके किंवा हाफ QV किंवा Q स्क्वेअर बाय 2C. तिन्ही फॉर्म्युले चालतात कुठलाही एक लक्षात ठेवा आणि ह्याच्यावरनं आपण त्या व्हॅल्यू टाकून दुसरे बाकी दोन्ही फॉर्म्युले येतात. ठीक आहे ओके एवढं आपण इलेक्ट्रोस्टॅटिक एवढं आपलं कॅपॅसिटर ऑलरेडी शिकून झालेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त आता मी रिवाइजच करून झालेलं आहे का फक्त रिव्हिजनच मध्येच गेला. ओके नाउ लेट अस गो टू प्रॉब्लेम्स. आता आपण प्रॉब्लेम्सला जाऊयात. आता मी काय करतो प्रॉब्लेम्स मध्ये यातले काही प्रॉब्लेम्स लेट मी स्टार्ट. स्पेशली मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आपले जे डिस्कशनचे प्रॉब्लेम झाले एक्सरसाइज 1 राहिला होता ग्रुपिंग ऑफ कॅपॅसिटर्स. एक्सरसाइज 1 राहिला होता आपला. एक्सरसाइज 1 मध्ये 75 पर्यंत झालं होतं का. अच्छा कॅपॅसिटर आणि एनर्जी ऑफ कॅपॅसिटर. बरं आता एक्झॅक्टली सॉल्व्ह काय करायचं बघूयात. बर
मी तुम्हाला काही प्रॉब्लेम स्वतः देतो सॉल्व्ह करायला, तुम्ही स्वतः आर्यन मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि मग आपण पुढे जाऊ. मी तुम्हाला फक्त आयडिया रायू म्हणून काही व्हरायटी दाखवतो काय काय करता येईल. बघा मला सांगा, हा तरी बेसिक फॉर्म्युला आहे. म्हणजे एखादा ह्याच्या तुम्हाला तिन्ही पैकी तुम्हाला कुठले दोन माहिती असेल तुम्हाला तिसरा काढता येईल. ओके, ह्याच्यामध्ये पण बेसिक फॉर्म्युले हे सगळे. ओके, ह्याच्यामध्ये काय येईल लक्षात घ्या, कुठल्याही रिलेशन तुम्हाला हे माहिती पाहिजे की सी जर ए आणि डी कॉन्स्टंट असेल तर सी बिकम्स प्रपोर्शनल टू एप्सिलॉन. जर हे सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट असेल तर सी बिकम्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए. बाकी कॉन्स्टंट असेल तर सी बिकम्स इनव्हर्सली प्रपोर्शनल टू डी. असे डायरेक्ट प्रॉब्लेम येऊ शकतात, तुम्ही ट्राय करा. ओके, त्यानंतर सिरीज पॅरललचे कॉम्बिनेशन्स. बघा आपण सिरीज पॅरललचे कॉम्बिनेशन्स बघितलेले आहेत, फक्त आपण त्यातल्या काही गोष्टी बघू. फॉर एक्झाम्पल लेट अस टेक फर्स्ट एक्झाम्पल. ओके, लेट अस टेक दिस एज 3 मायक्रोफॅरेड आणि 6 मायक्रोफॅरेड. लेट अस टेक दिस एज 12 व्होल्ट. अशी बॅटरी जोडली आहे. ठीक आहे, 3 मायक्रोफॅरेड आहे, 6 मायक्रोफॅरेड आहे आणि 12 व्होल्टची बॅटरी जोडली. क्वेश्चन इज फाइंड चार्ज ऑन ईच कॅपॅसिटर. फाइंड चार्ज अँड पोटेन्शियल डिफरन्स ऑन ईच कॅपॅसिटर. अच्छा चला बघा काय करता येईल. चार्ज ऑन ईच कॅपॅसिटर कसं काढता येईल. सगळ्यात पहिल्यांदा हे दोन तुम्हाला सिरीज मध्ये दिसत आहेत. मी असं प्रयोग करता येईल का सिरीज आय कॅन रिप्लेस बाय सिंगल. आणि माहिती आपल्याला कॅपॅसिटरचं सिरीज म्हणजे रेझिस्टन्सच्या सिरीज सारखं, रेझिस्टन्सच्या पॅरलल सारखं असतं ना. म्हणजे हे काय 1/3 प्लस 1/6 काय झालं 3/6 म्हणजे 1/2 म्हणजे काय झालं 2 मायक्रोफॅरेड. हा कॅपॅसिटर किती झाला मायक्रोफॅरेड. हे युनिट आपण ऐकलं ना, युनिट काय असतं कॅपॅसिटन्सचं फॅरेड. ठीक आहे, आपण ऑलरेडी बघितलेलं आहे ते. अच्छा, हे 2 मायक्रोफॅरेड आहे आणि ह्याला किती येतं व्होल्ट बॅटरी लागली तर 12. ओके, म्हणजे चार्ज किती आला ह्याच्यावर चार्ज किती येतात Q इक्वल टू CV ना. लुक ॲट द फर्स्ट फॉर्म्युला, Q इक्वल टू CV. C किती आहे 2 आणि V किती आहे 12 म्हणजे ह्याला 24 मायक्रो कुलम. कॅपॅसिटन्स मायक्रोफॅरेड मध्ये ना म्हणून ते मायक्रोच राहील पुढे, मायक्रो कुलम चार्ज. अच्छा, याच्यावर चार्ज एवढा मायक्रो कुलम असेल तर आपल्याला माहिती आहे सिरीजचं हे इक्विव्हॅलंट आहे ना. म्हणजे Q1 इक्वल टू Q2 इक्वल टू Q असायला पाहिजे. म्हणजे हे जर Q 24 मायक्रो कुलम असेल तर या दोघांचा चार्ज पण किती, ह्याच्यावर पण चार्ज किती पाहिजे, ह्याच्यावर पण 24 मायक्रो कुलम पाहिजे आणि ह्याच्यावर पण 24 मायक्रो कुलम पाहिजे. कळतंय. अच्छा, आता पहिला कॅपॅसिटर बघा, हा 3 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर आहे आणि ह्याच्यावर चार्ज आहे 24 मायक्रो कुलम. म्हणजे याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती येणार, V किती असणार, V इक्वल टू बघा V इक्वल टू Q/C 24 मायक्रो कुलम अपॉन 3 मायक्रोफॅरेड. दिस बिकम्स 8 व्होल्ट. ह्याच्यावर किती, ह्याचा पोटेन्शियल डिफरन्स किती ह्याच्या अक्रॉस 8. ह्याच्या अक्रॉस किती आहे V2 इक्वल टू Q/C 24 मायक्रो कुलम अपॉन 6 मायक्रोफॅरेड 4 व्होल्ट. किती आलं ह्याच्यावर 8 व्होल्ट आणि 4 व्होल्ट. बघा ना 8 आणि 4 12 झालं ना टोटल पोटेन्शियल. कळतंय. V1 प्लस V2 इक्वल टू V. एक सिंपल आहे. कळतंय. असं तुम्हाला काढता येईल. थोडासा याच्यात अजून एक व्हरायटी दाखवतो तुम्हाला. बघा फोर मायक्रोफॅरेड 2 मायक्रोफॅरेड 3 मायक्रोफॅरेड असं घेऊ 3 आणि हे 6 मायक्रोफॅरेड. अच्छा, आणि हे ही 12 व्होल्टची बॅटरी. ओके, सेम क्वेश्चन. फाइंड चार्ज आणि पोटेन्शियल अक्रॉस ईच कॅपॅसिटर. बघा कसा काढणार. काय तेच आहे लॉजिक. मला एक सांगा, तुम्हाला हे सगळं कन्वर्ट करता येईल एकाच ह्याच्यामध्ये. यू कॅन डू इट. कसं करता येईल, दॅट इज वन वे यू कॅन डू इट. असं तुम्ही करू शकता. हे बघा लक्षात घ्या, हे कॅपॅसिटरचे सर्किट सॉल्व्ह करण्याचे बरेच टेक्निक्स आहेत, बरेच मेथड्स आहेत. ओके, सो यू कॅन सॉल्व्ह दिस बाय मल्टिपल मेथड्स. ओके, कसं करणार सॉल्व्ह हे सगळेजण विचार करा. एव्हरीबडी थिंक.
हाऊ विल यू सॉल्व दिस? काय करता येईल? 12 व्होल्ट आहे बॅटरी, तुम्हाला प्रत्येक ह्याचा अर्थ चार्ज काढायचा आहे. मला एक सांगा, जर या जोडीच्या अक्रॉस 12 व्होल्ट असेल पोटेन्शियल डिफरन्स, तर याच्या अक्रॉस 12 व्होल्ट आहे आणि याच्या अक्रॉस 12 व्होल्ट ना. बघा ना, या प्लेटचं जर मी 0 व्होल्ट घेतलं पोटेन्शियल, तर या प्लेटचं किती होईल? 12 व्होल्ट होईल. हे 12 व्होल्ट म्हणजे हे इथलं 12 व्होल्ट आणि हे 0 व्होल्ट म्हणजे इथलं 0 व्होल्ट. म्हणजे याचा अर्थ काय? दिस आर्म, हा आर्म पण 12 व्होल्ट वर आहे आणि हा आर्म पण 12 व्होल्ट वर आहे. मग मला काय म्हणता येईल? वरती बघा, अपर आर्म मी असं करता येईल का? 6 आणि 3 सिरीज मध्ये झाले 2 मायक्रोफॅरेड. ओके, आणि याच्यात किती पोटेन्शियल डिफरन्स आहे? 12 व्होल्ट आणि 0 व्होल्ट. म्हणजे टोटल पोटेन्शियल डिफरन्स किती आहे या कॅपॅसिटरचा? 12. म्हणजे याच्यावर चार्ज किती आहे? CV 2 into 12 makes it 24 मायक्रोकुलम. या आर्मवर 24, ह्याच्यावर 24 आहे म्हणजे ह्याच्यावर किती? ह्याच्यावर 24 आणि ह्याच्यावर पण 24 मायक्रोकुलम. Q1 equal to Q2 equal to Q. सिरीज कॉम्बिनेशन झालं. अच्छा, मला सांगा या आर्मचं मी काय करता येईल? या आर्मला मी असं करता येईल का? 2 आणि 4 काय झालं? हे 1/2 1/4 मेक्स इट 3/4 म्हणजे 4/3. हे झालं 4/3 मायक्रोफॅरेड. हे झाला C इक्विव्हॅलेंट झाला ना. आणि हे 12 व्होल्ट आणि हे 0 व्होल्ट. म्हणजे याच्यावर चार्ज किती झाला? याच्यावर चार्ज किती झाला? CV 4/3 into 12 makes it 16 मायक्रोकुलम. बिकम्स 16 मायक्रोकुलम. आता याच्या दोघांच्या वर ह्याच्या 16 असेल तर याच्यावर पण 16, याच्यावर पण 16 ना, कारण Q1 equal to Q2 equal to Q. सिरीज कॉम्बिनेशन. म्हणजे याच्यावर किती? 16 मायक्रोकुलम, 16 मायक्रोकुलम. अरे कळतंय? दॅट्स इट. तुम्हाला प्रत्येकाचा C माहितीये, प्रत्येकाचा Q माहितीये, प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल V काढत बसा. याचा V किती येईल? ह्याचा V इक्वल टू Q/C. करा Q/C. म्हणजे हे झालं 8 व्होल्ट. हे झालं टोटल 12 पाहिजे म्हणजे 4 व्होल्ट यायलाच पाहिजे ना. आणि हे किती? Q/C. हे झालं 4 व्होल्ट आणि हे पण पाहिजे 8 व्होल्ट, कारण दोन्ही मिळून 12 झालं पाहिजे. कळतंय का? दॅट्स इट. प्रत्येकाचा चार्ज काढला, प्रत्येकावर पोटेन्शियल डिफरन्स काढला. कळतात प्रॉब्लेम्स? हे असे या कॅटेगरीचे प्रॉब्लेम कसे करायचे? पुढे बघू अजून काही आहे का? ओके, सर्किट थेअरीचे प्रॉब्लेम्स म्हणजे काय? आता तुम्हाला ते टोटल C इक्विव्हॅलेंट काढायचं आहे, त्याचे कॉम्प्लिकेटेड सर्किट्स जर केले. आठवतंय का तुम्हाला रेझिस्टन्सचे कॉम्प्लिकेटेड सर्किट कसं आपण सॉल्व्ह केले होते? पोटेन्शियल डिस्ट्रीब्युशन केलं होतं, आठवतंय? पोटेन्शियल डिस्ट्रीब्युशन केलं होतं. लॅडर नाही पण बघितलं, पण व्हीटस्टोन्स ब्रिज बघितला. सिमेट्री कन्सेप्ट वापरली, आठवतंय? सिमेट्रीने आपण कसे रेझिस्टन्स सॉल्व्ह करतो, तसंच इथं पण करता येतं. सेम करता येतं. ह्याला की असे क्वेश्चन्स CET मध्ये येत नाहीत फार, पण बघा इथं हे जर C1 असेल, हा C2 असेल, हा C3 असेल आणि हा C4 असेल आणि मधला C5 असेल. असं आठवतंय? असं अरेंजमेंट काही? या अरेंजमेंटला काय म्हणतात? व्हीटस्टोन्स ब्रिज म्हणतात ना. C1 C2 C3 C4 आणि हे C5. करेक्ट. याला आपण म्हणतो व्हीटस्टोन्स ब्रिज. आठवतंय? असं रेझिस्टन्स मध्ये केलं होतं आपण करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर आठवा. ह्याच्यामध्ये पण त्यात काय कसं केलं होतं आपण? बॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिज बघितला. बॅलन्स कधी म्हणतो आपण? जेव्हा रेझिस्टन्स होते तेव्हा ऑपोजिट साइडच्या रेझिस्टन्सेसची प्रोडक्ट सेम पाहिजे. तसं जर असेल तर मधला जो रेझिस्टन्स होता तो रिडंडंट होतो, त्यातनं काही करंट फ्लो होत नाही, तर आपण बॅलन्स ब्रिज म्हणतो ना. सिमिलरली ह्याच्यामध्ये पण बॅलन्स काय होतं? C1 into C4 जर इक्वल असेल C2 into C3, असं प्रोडक्ट ऑफ ऑपोजिट कॅपॅसिटर जर इक्वल असतील तर आपण काय म्हणतो? दिस बिकम्स अ बॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिज ऑफ कॅपॅसिटर्स. म्हणजे देयर इज नो चार्ज ऑन दिस. म्हणजे याचा अर्थ काय? दिस कॅपॅसिटर इज ॲज गुड ॲज मिसिंग, ॲज गुड ॲज नॉट देअर. ह्याच्यामध्ये नाहीये काही. मग आता काय करतो? टोटल C इक्विव्हॅलेंट काय झाला याचा? C इक्विव्हॅलेंट काय झालं? हे दोन सिरीज, ह्याचा इक्विव्हॅलेंट एकमेकांना पॅरलल. अच्छा, त्यानंतर सिमेट्री कन्सेप्ट वापरत. आठवतंय का सिमेट्री कन्सेप्ट कशा वापरल्या होत्या मी? असं काहीतरी प्रॉब्लेम घेतले असतील तुमचे भरपूर.
सिमेट्री बघा ते. बरं एक असं एक सिंपल असं प्रॉब्लेम बघू. सिमेट्री मध्ये काय केलं होतं आपण? ओके, हा ए पॉइंट आणि बी पॉइंट आणि मध्ये सगळे रेजिस्टर्स लावले होते ना आपण. आता आपण मध्ये काय लावू? कॅपॅसिटर्स लावू. ओके, मध्ये काय लावले मी? कॅपॅसिटर्स लावतो. सगळ्याचा कॅपॅसिटन्स सी 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 सी. फाइंड इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स अबाउट ए बी. कसं केलं होतं आपण? सिमेट्री केलं होतं. सिमेट्री केलं तर मी तुम्हाला म्हटलं का फोल्डिंग सिमेट्री आपण वापरली तर खालचा भाग वरती फोल्ड होतो. खालचा भाग वरती फोल्ड झाला म्हणजे काय? हा कॅपॅसिटर या कॅपॅसिटरच्या वरती बसतो. म्हणजे काय झालं? सी आणि सी पॅरलल झाले एकमेकांना. पॅरलल म्हणजे सी प्लस सी बिकम्स 2C. म्हणजे हे दिस इक्विव्हॅलेंट ह्याचं कसं आहे? आपण जर फोल्ड केला हा तर असं होईल ना हे. बघा, जर हे असं फोल्ड केलं तर असं दिसेल का? बघा, कळतंय का? असं दिसेल का हे? बघा ना, खालचा भाग वरती फोल्ड केला मी, असं दिसेल. आणि काय सी वर सी बसला म्हणजे दिस बिकम्स 2C. रेजिस्टन्स आर आणि आर बसला की R/2 होत होतं ना. पण आता हे सी आणि सी पॅरलल मध्ये 2C होणार, ए आणि बी. मग आता हे 2C सिरीज, हे 2C सिरीज, हे झालं वरती C झालं, C पॅरलल झालं 2C सिरीज. म्हणजे काय झालं? 2C/3 ह्याचा आन्सर टोटल कॅपॅसिटन्स. तेच टेक्निक्स सगळे तेच, फक्त ज्या ठिकाणी रेजिस्टन्स होते त्या ठिकाणी आता आपण कॅपॅसिटन्स. असे कॉम्प्लिकेटेड सर्किट सॉल्व्ह करता तुम्हाला यायला पाहिजे पुढे. थोडं वर्कचे एनर्जीचे एक्झाम्पल्स बघू असे काय होतं. अमाऊंट ऑफ वर्क डन इन इन्क्रीजिंग व्होल्टेज अक्रॉस प्लेट्स ऑफ अ कॅपॅसिटर फ्रॉम 5 व्होल्ट टू 10 व्होल्ट इज W. म्हणजे कॅपॅसिटरचं पोटेन्शियल याच्या अक्रॉस पोटेन्शियल अगोदर काय होतं? इनिशियल पोटेन्शियल होतं 5 व्होल्ट, नंतर पोटेन्शियल काय झालं? 10 व्होल्ट. सॉरी, हॅलो ओके. तर पोटेन्शियल हे 5 व्होल्ट ते 10 व्होल्ट वाढवायला वर्क किती लागलं? वर्क W वर्क लागलं. अच्छा, असं म्हणतंय. ओके, तर त्यांचं काय म्हणणं आहे? तसं जर असेल तर 10 व्होल्ट ते 5 व्होल्ट, 10 व्होल्ट ते 5 व्होल्ट इन्क्रीज नाही होत. 10 व्होल्ट ते 15 व्होल्ट असेल ते. आर्यनचा प्रॉब्लेम आहे ऍज युजल, मिसप्रिंट. 10 व्होल्ट ते 15 व्होल्टला किती वर्क डन होईल? 10 व्होल्ट असेल तर 15 व्होल्ट करायला किती वर्क डन होईल? तुम्ही काढलेलं आहे, विचारलेलं आहे, काढायला सांगितलं. मला सांगा, वर्क डनचा बेसिक फॉर्म्युला काय आहे? एनर्जी स्टोअर्ड. वर्क डनचा बेसिक फॉर्म्युला काय आहे? एनर्जी स्टोअर्ड ना. ती एनर्जी वर्कच्या फॉर्म मध्ये स्टोअर होत असते आत. कळतंय का? हॅलो ओके, बघा. हॅलो, हा, तर वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे? हाफ CV². हे डेरिवेशन तुम्ही आठवा. म्हणजे काय? वर्क डन इज हाफ C तरी कॉन्स्टंट आहे, म्हणजे आय राईट फायनल V2² मायनस V1². अगोदर इनिशियल एनर्जी जशी काहीतरी एक मिनिट, इनिशियल एनर्जी समजायची अशी होती. इफ इनिशियली, कुठल्या लक्षात घ्या, एका कॅपॅसिटरचे इनिशियल पोटेन्शियल V1 आहे, त्याच्यात इनिशियल एनर्जी किती होती? हाफ C V1². आता पोटेन्शियल V2 झालं, म्हणजे आता फायनल एनर्जी काय झाली? हाफ C, अगोदर V1² नंतर हाफ C V2² ना. अच्छा, म्हणजे किती एनर्जी वाढली, चेंज काय झाला, तितकं वर्क डन करावं लागेल. फायनल मायनस इनिशियल ना. हाफ C कॉमन काढला, V2² मायनस V1². कळतंय? ब्रिंग बॅक हिअर. म्हणजे पहिल्या केसमध्ये जेव्हा इथनं इथे इन्क्रीज झाली तेव्हा W वर्क करावं लागलं. पण W काय आलं? W इज इक्वल टू हाफ C V2², 10² मायनस 5². एवढं ह्याला W लागलं. तर दुसऱ्या केसमध्ये 10 ते 15 जायला किती एनर्जी लागेल? से W डॅश इज इक्वल टू हाफ C 15² मायनस 10². अरे कळतंय तुम्हाला? हे W डॅश होता,
म्हणजे तुम्हाला ही व्हॅल्यू या टर्म्स मध्ये आणायची आहे. कळतंय का कसं करता येईल? बघा काय करता येईल. व्हॉट इज दिस? ह्याला सिम्प्लिफाय केलं तर काय येईल? हाफ सी हे किती येतं? 100 मायनस 25 ना, हे झालं 75. ओके, हे किती येतं? हाफ सी, हे झालं 225 मायनस 100 म्हणजे झालं 25. कळतंय का? 225 मायनस 100 हे झालं 125. 125. येस, म्हणजे मला असं लिहिता येईल का की हाफ इंटू सी इंटू 75 इंटू 12. मला काय करता येईल हे? ओके, लेट मी जस्ट राइट लाइक दैट. 125 बाय 75 किती येतं हे? 5/3. ओके, सो मी जर वेल आय राईट 75 इंटू 5/3 असं लिहू का मी ह्याला? बघा असं लिहू का? हे 125 असं लिहिलं जातं मला. ओके, आता ह्याची व्हॅल्यू W मला माहिती आहे. ह्याची व्हॅल्यू किती आहे? W आहे. W इंटू म्हणजे दिस बिकम्स 5W/3. दिस इज W डॅश. इतकं वर्क लागणार आहे. अरे कळतंय? बघा अशी न्यूमेरिकल्स आहेत. अजून एक व्हरायटी बघा, इंटरेस्टिंग व्हरायटी आहे. Capacitor of capacitance C1 is charged to a potential V and then connected in parallel to an uncharged capacitor of capacitance C2. Then the final potential difference across each capacitor will be. बघा काय केलं? एक कॅपॅसिटर आहे C1, कॅपॅसिटर आहे C1 कॅपॅसिटीचा कॅपॅसिटन्स आहे. ह्याच्यावर किती चार्ज ठेवला? V चार्ज ठेवला आणि त्याला कनेक्ट केलं अनचार्ज कॅपॅसिटरला. हा काय त्याच्यावर सध्या चार्ज किती आहे? 0 कूलम. अनचार्ज आहे आणि त्याची कॅपॅसिटी किती आहे? C2. ह्याची कॅपॅसिटी अनचार्ज वाल्याची C2 आहे. अच्छा, असं कनेक्ट केलं. ओके, त्याने काय विचारलं? फायनल चार्ज किती राहील दोघांवर? बघा, दिस इज इंटरेस्टिंग क्वेश्चन. असे क्वेश्चन सीईटीला येणं इज अ व्हेरी डिफिकल्ट रेअर थिंग. पण आता आर्यनकडे दिलाय म्हणून आपण त्याला रिस्पेक्ट करतोय आणि तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतोय. बघा, काही समजणं काही त्याला काही व्यर्थ नाहीये. बघा काय केलेलं आहे. अगोदर हे सर्किट ओपन आहे, म्हणजे जस्ट अजून कनेक्शन करायचं आहे. हा चार्ज आहे आणि हा अनचार्ज आहे. ह्याची कॅपॅसिटी C1 आहे, ह्याच्यावर पोटेन्शियल V आहे. अच्छा, असं मानू V, असं मानू V. प्लस इथली प्लेट आहे, मायनस इथली प्लेट आहे. दिलेली नाही तरी मानू असं मी. अच्छा, आणि हे अनचार्ज कॅपॅसिटर आहे, ज्याच्यावर चार्ज सध्या कुठलाच नाहीये, पण याची कॅपॅसिटी 2 आहे, C2 आहे. सर्किट ओपन आहे. अच्छा, आता काय करतो मी? सर्किटला क्लोज करतो. हा खटका लावला, सर्किटला क्लोज केला. आता त्यांनी विचारलं सर्किट क्लोज केल्यानंतर थोडा वेळ जाऊ दिला मी. मला सांगा काय होईल? चार्जचं एक्सचेंज होईल ना. लक्षात घ्या, हा अनचार्ज आहे आणि हा चार्ज आहे. म्हटल्यानंतर काय करेल? हा थोडा डिस्चार्ज होईल आणि थोडा चार्ज ह्याच्यावर पाठवेल. कळतंय? तुम्हाला कळतंय? थोडा चार्ज ह्याच्यावर पाठवेल. तर आता कसं करता येईल? बघा, जेव्हा मी असं ह्याला कनेक्ट करेल, बंद करेल, तेव्हा काही चार्ज फ्लो होणार ना. आणि फ्लो असा होईल, समजा ह्याचं नवीन पोटेन्शियल आहे V1. कलर पेन आहे का बघा आपल्याकडे? समजा ह्याचं नवीन पोटेन्शियल आहे V1 आणि ह्याचं नवीन पोटेन्शियल आहे V2. नवीन पोटेन्शियल आफ्टर सम टाइम नवीन पोटेन्शियल आहे V1 आणि V2. अच्छा, समजा यातनं Q चार्ज फ्लो झाला, असा Q चार्ज फ्लो झाला. कळतंय? अच्छा, मग सांगा मला ह्याच्यावर चार्ज किती असेल? बरं, आपण V1 V2 चा नंतर लिहू. ह्याच्यावर इनिशियल चार्ज किती असेल? इनिशियल ह्याच्यावर किती इनिशियल चार्ज होता या प्लेटवर? Q इक्वल टू CV. C1 V असेल ना इनिशियल, पण त्या चार्ज मधनं Q बाहेर निघाला, म्हणजे आता ह्याचा पोटेन्शियल किती झाला? C1 V मायनस Q. सॉरी, या ठिकाणचा चार्ज काय झाला? C1 V मायनस Q. ह्याचा चार्ज किती होता अगोदर? मायनस CV. मायनस C1 V होता ना ह्याच्या चार्जचा. आता त्यात Q ऍड झाला म्हणजे प्लस Q, म्हणजे काय झालं? मायनस कॉमन जर काढलं तर C1 V मायनस Q. कळतंय का? म्हणजे चार्ज Q फ्लो झाल्यानंतरची सीन आहे ना. कळतंय? हा, आता याच्यावर चार्ज किती झाला? याच्यावर चार्ज
क्यू झाला ना, प्लस क्यू, हा क्यू इथं आला आणि यातनं क्यू बाहेर निघाला म्हणजे हे झाला मायनस क्यू. कळतंय का? इनिशियल चार्ज आणि फायनल चार्जेस ह्याच्यावर असे असतील. अच्छा, आता समजा ह्याच्यावर पोटेन्शियल झालं V1, ह्याचं झालं पोटेन्शियल V1 आणि ह्याचं झालं पोटेन्शियल V2. अच्छा, मला एक सांगा V1 आणि V2 इक्वल पाहिजे का नाही? या केसमध्ये इक्वल पाहिजे का? मला एक सांगा, आपण लूप लॉ लावू. हा लूप आहे, आठवतंय केव्हीएल लूप लॉ. लूप लॉ काय सांगतोय का कुठल्याही लूप मध्ये टोटल पोटेन्शियल डिफरन्स 0 पाहिजे. टोटल पोटेन्शियल ड्रॉप 0 पाहिजे का लूप क्लोज लूप मध्ये. मग मी जर असा लूप ट्रेस केला, असा लूप ट्रेस केला तर मला सांगा मी कुठल्या पुढे जातोय? केव्हीएल लावायचं. आय एम गोइंग फ्रॉम मायनस टू प्लस V2 ना, म्हणजे लिहितो म्हणजे पोटेन्शियल झाला हायर V2 आणि इथनं प्लस टू मायनस जातोय म्हणजे मायनस V1 इज इक्वल टू 0. अरे केव्हीएल लावला मी. कळतंय का? म्हणजेच काय पाहिजे? V2 शुड बी इक्वल टू V1 से V. अच्छा, हा V आहे चार्ज. ओके, आता मी काय करू, मला V काढायचंय. काय करणार V? सांगा. V2 किती आहे? नवीन V2 नवीन किती आहे? V इक्वल टू Q बाय C. हा किती आहे? Q बाय C2. आणि हा किती आहे? C1V मायनस Q बाय C1. अरे हा V1 आहे आणि हा V2 आहे आणि हा V1 आहे. V इक्वल टू Q बाय C वापरला मी. अच्छा, तुम्हाला हे आणि हाच V आहे. तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आणि Q ची व्हॅल्यू काढा. बोला Q ची व्हॅल्यू कसं काढणार? काय करता येईल मला? आय कॅन से Q बाय C2 प्लस Q बाय C1 इज इक्वल टू V. असं लिहू का? ओके, मग काय लिहिता येईल मला? Q इक्वल टू C1 C2 बाय C1 प्लस C2 V. हा झाला Q. इतका चार्ज फ्लो झालेला आहे. अच्छा, मला काय काढायचंय? मला V काढायचंय ना, म्हणजे V इक्वल टू अरे बरोबर आहे का बघा. ओके फाईन, त्याने मला V काढायला सांगितलंय. काय काढू मी? एक मिनिट ना. C1V. अच्छा, ह्याला V नको म्हणायला आपण, ह्याला फाईन, ह्याला म्हणू V फायनल. कारण हा इनिशियल पण Vच होता ना, म्हणून आपण V फायनल. अच्छा, मग त्याने V फायनल काढायला सांगितलंय म्हणजे V फायनल काय लिहू मी? ही Q ची व्हॅल्यू ठेवायच्यात म्हणजे काय लिहू मी? अपॉन C2 होईल ना, म्हणजे हे C1V अपॉन C1 प्लस C2 शुड बी द आन्सर. असा आहे का आन्सर? C1V अपॉन C1 प्लस C2. कळतंय? काय केलं मी? सिंपल प्रॉब्लेम आहे, काय अवघड नाहीये. इनिशियल चार्ज असा होता, चार्ज Q फ्लो झाला, फायनल चार्ज काढला, फायनल पोटेन्शियल काढलं. फायनल पोटेन्शियल V1 V2 होता आणि V1 V2 शुड बी सेम. KVL नी काढलं मी आणि त्या ठिकाणी V1 V2 ठेवला आणि इक्वेट करून गणित करून Q काढला. Q म्हणजे इतका चार्ज फ्लो झालेला काढला. Q काढला म्हणजे Q ची व्हॅल्यू ठेवली, मला काय मिळालं? V फायनल मिळालं. अरे कळतंय का तुम्हाला? हे गुड प्रॉब्लेम आहे, चांगला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. अच्छा, असा तुम्हाला अजून एक प्रॉब्लेम देऊ का मी? अजून एक प्रॉब्लेम एक्सप्लेन करून दाखवतो मी. असा बघा, समजा हा 3 मायक्रोफॅरेड आहे कॅपॅसिटर. हा 3 मायक्रोफॅरेड आहे आणि हा 2 मायक्रोफॅरेड आहे. अच्छा आहे, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. सो व्हॉट नेक्स्ट? अगोदर सर्किट ओपन आहे. सर्किट ओपन असताना ह्याच्यावर पोटेन्शियल होतं 2 व्होल्ट, ह्याच्यावर पोटेन्शियल होतं 4 व्होल्ट. अच्छा, सर्किट बंद केलं. बोला फायनल पोटेन्शियल काढा एकमेकांचे. काय करता येईल? बोला. पहिले इनिशियल चार्ज काढू. किती आहे ह्याचा इनिशियल चार्ज? किती आहे? Q इक्वल टू CV 6 मायक्रोकुलम. म्हणजे हे मानू आता, ह्याला प्लस मायनस म्हणून दिलेलं नाही तरी प्लस मायनस घेऊन चालू असं. आता बट हे या ठिकाणी द्यावं लागेल. मगाशी हा अंचार होता त्यामुळे चाललं असतं,
ठीक आहे, यावेळेला असं द्यावं लागेल. तर असं घेऊन बघू. हा प्लस आहे, हा प्लस आहे आणि हा मायनस आहे आणि हा इथं प्लस आहे आणि या इथं मायनस आहे. अच्छा, बरं ठीक आहे. चला क्यू काढा. बोला क्यू. CV म्हणजे हे आलं 6 मायक्रो. इनिशियल मी काय करतो, काळ्यात मी यूज ब्लॅक पेन. ह्याचा इनिशियल चार्ज किती आहे? वेल मला काय वाटतं, इनिशियल चार्जची गरजच नाही, आपण डायरेक्ट क्यूज काढू. समजा चार्ज क्यू असा फ्लो झाला, असंच फ्लो व्हायची गरज आहे का? नाही, फ्लो असा पण होऊ शकतो. आता ऍक्च्युली असंच होणार आहे. बरं ठीक आहे, आपण असं क्यू घेऊन चालू. त्या क्यूचा आन्सर जर निगेटिव्ह आलं तर ह्याचा अर्थ आपलं डायरेक्शन पलटी मारायची. ठीक आहे, क्यू झालं. बघा क्यू झाला. इथला चार्ज, नवीन चार्ज किती? अगोदर चार्ज होता 6 मायक्रोकुलम, त्यातनं क्यू बाहेर पडला म्हणजे इथला चार्ज किती झाला? 6 मायनस क्यू मायक्रोकुलम प्लस. कळतंय का? अच्छा, क्यू इथनं असं इथं ऍड झाला क्यू, म्हणजे काय झालं आता? -6 चार्ज होता, त्यात क्यू ऍड झाला. कळतंय का? म्हणजे मायनस कॉमन काढलं तर 6 मायनस क्यू मायक्रोकुलम, मायनस ऑफ 6 मायनस क्यू मायक्रोकुलम. हा ह्याच्यावरचा चार्ज नवीन चार्ज झाला. आता क्यू चार्ज इथं ऍड झाला, ह्याच्यावरचा अगोदर चार्ज किती? 4 2 8 होता. 8 अगोदरचा चार्ज होता, 8 मध्ये क्यू ऍड झाला म्हणजे 8 प्लस क्यू, हा मायक्रोकुलम. याच्यावरचा फायनल चार्ज झाला. ह्याचा तर इथनं क्यू बाहेर निघाला, याच्या अगोदरचा ह्याच्यावरचा चार्ज -8, त्यातनं मायनस क्यू बाहेर निघाला म्हणजे काय? मायनस कॉमन काढला, 8 प्लस क्यू मायक्रोकुलम. अरे कळतंय? बघा लाल मध्ये लिहिलेलं सगळं फायनल चार्जेस आहेत, क्यू फ्लो झाल्यानंतरचे फायनल चार्जेस. अच्छा, म्हणजे ह्याचं जर व्होल्टेज जर मी समजा फायनल V1 म्हणलं आणि ह्याचं व्होल्टेज म्हणलं V2 असं म्हणलं मी, म्हणून चालू, तर काय यायला पाहिजे? केव्हीएलच्या नुसार असं केव्हीएल ट्रेस करा. तुम्ही जेव्हा मायनस कडनं प्लस होता तेव्हा प्लस V2, इथं प्लस कडनं मायनसला गेला म्हणून मायनस V1 इक्वल टू 0, म्हणजे V2 इक्वल टू V1. अच्छा, मला माहिती आहे V इक्वल टू Q बाय C. V इक्वल टू Q बाय C. इथला Q किती आहे? 6 मायनस Q बाय C किती आहे? 3 मायक्रोफॅरेड इज इक्वल टू V1. हा V1 होता, नेव्हर माइंड. बरं ठीक आहे, आपण बरं हा V2 आहे ना, पहिल्यांदा काय लिहिलंय? V2 लिहिलंय. बरं ठीक आहे, V2 बघा, V2 काय लिहिलेलं आहे? Q बाय C, 8 प्लस Q बाय C इज इक्वल टू 6 मायनस Q बाय C. हे सॉल्व करा. काय झालं हे? 24 प्लस 3Q इज इक्वल टू 12 मायनस 2Q. हे झाले 5Q इज इक्वल टू -12, म्हणजे Q इज इक्वल टू -12 बाय 5. आता मायनस आला याचा अर्थ काय? बघा, म्हणजे मानलेली डायरेक्शन मी चुकलेली आहे. ठीक आहे, मायनस घेऊनच चालूयात आपण. ओके, कॉमन पोटेन्शियल काढायचं आहे. म्हणजे जर त्याने विचारलं फाइंड हाऊ मच चार्ज हॅज फ्लोन, तर आन्सर काय आहे? 12 बाय 5 मायक्रोकुलम फ्लो झाला. डायरेक्शन मायनस म्हणजे असं गेला नाही, तो चार्ज असा गेला. कळतंय? मायनसचा अर्थ असा इंटरप्रिट करा. ओके, फायनल पोटेन्शियल काढायचं. हेच फायनल पोटेन्शियल आहे ना. किती आहे? या कुठल्या तरी एखादा व्हॅल्यू झाला की क्यूची, म्हणजे V फायनल किती येतं? 8 मायनस 12 बाय 5 अपॉन 2, 5 8 40, 40 मायनस 12 28. ओके, बाय 2 म्हणजे हे झाले 14 व्होल्ट. फायनल पोटेन्शियल 14 व्होल्ट राहील त्याच्यावर. कळतंय कसं सॉल्व्ह करायचं असे प्रॉब्लेम्स, कनेक्शनचे प्रॉब्लेम्स? तुम्हाला सीईटी मध्ये असे प्रॉब्लेम येणं रेअर आहे फार, कारण ह्याला वेळ लागतो सॉल्व्ह करायला. ह्याच्यात एक शॉर्टकट पण आहे. ह्याचा शॉर्टकट आहे, सांगू का शॉर्टकट? बघा काय शॉर्टकट आहे. काय करायचं? शॉर्टकट मध्ये जास्त जमिले करावंच लागतच नाही. शॉर्टकट बिकम्स इज व्हेरी इझी. बघा, असं तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे. शॉर्टकट इज रिअली फन डुइंग इट. बघा, असं काही मानायची गरज पडत नाही शॉर्टकट. बघा, लॉजिक समजून घ्या शॉर्टकटचं पण. ओके, असं होतं सगळं, सर्किट विर्किट होते, एकत्र कनेक्ट झाले. अच्छा, त्यांनी तुम्हाला विचारलंय फायनल चार्ज किती, हे किती, क्यू किती चार्ज फ्लो झाला वगैरे 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 काढायचं. त्याची ही झाली लॉंगकट मेथड. शॉर्टकट मेथड बघा, या रिजन कडे एकदम प्रेमाने बघा. लुक ॲट दिस रिजन प्रेमाने. कसं प्रेमाने बघा. मला सांगा, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज तुम्हाला काय सांगतो? चार्ज कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, कॅनॉट बी क्रिएटेड. चार्ज
can only rearrange but it cannot destroy itself. बघ आता मला सांगा, look at this region, look at this region. या region मध्ये तुम्हाला काय दिसतं की चार्ज जो आहे, लक्षात घ्या, हा जो रिजन आहे या रिजन मधून चार्ज कुठे बाहेर जायला स्कोपच नाहीये. मला सांगा कधी तुम्हाला हे कळतंय का की चार्ज या प्लेटवर ना या प्लेटवर जंप करत नाही. चार्ज डज नॉट जंप फ्रॉम वन प्लेट टू अनदर. का? कारण मध्ये डायइलेक्ट्रिक आहे, मध्ये इन्सुलेटर आहे. याच्या चार्ज असा जंप करू शकत नाही, इथनं जंप करू शकत नाही. म्हणजे जो चार्ज या प्लेट मध्ये आणि या वायर मध्ये आणि या प्लेट मध्ये आहे तो या म्हणजे थोडक्यात जो चार्ज या रिजन मध्ये आहे तो या रिजन मधला चार्ज कॉन्झर्व राहणार बिफोर आणि आफ्टर. सिंपल लॉजिक आहे. का कॉन्झर्व होणार? कारण बाहेर जाणार मार्गच नाहीये. कसं जाणार? हवेत जाणार का? इथे इन्सुलेटर आहे, इथे बाकी सगळीकडे हवा आहे, हवा इज इन्सुलेटर. सो यू कॅनॉट, द चार्ज कॅनॉट रन. चार्जला जायला फक्त इन्सुलेटर लागतं, इथे कुठे इन्सुलेटर नाहीये. करेक्ट? म्हणजे अगोदरचा चार्ज शुड बी इक्वल टू फायनल चार्ज. समजा याचं फायनल पोटेन्शियल झालं व्ही फायनल, दोघांचं पोटेन्शियल फायनल काय झालं? व्ही फायनल झालं. अच्छा, मला सांगा इनिशियल चार्ज किती होता याचा? ह्याचा इनिशियल चार्ज किती होता याच्यावर? 3 दुणे 6 6 मायक्रोकुलम होता. ह्याच्यावर किती होता? 4 दुणे 8 मायक्रोकुलम होता. याचा अर्थ टोटल चार्ज किती होता इनिशियली? इनिशियली टोटल चार्ज 8 आणि 6 14 मायक्रोकुलम होता ना. या रिजन मध्ये 14 मायक्रोकुलम इनिशियली होता. आता कनेक्शन म्हणजे जेव्हा असं होतं तेव्हा 14 मायक्रोकुलम होता. जेव्हा मी असं क्लोज केलं सर्किट तेव्हा पण 14 असायला पाहिजे, कारण या रिजनच्या बाहेरच्या जाऊ शकत नाही, आत येऊ शकत नाही. म्हणजे 14 पाहिजे. फक्त रिअरेंज होईल ना वर खाली, तर रिअरेंज होईल 14. हे 14चं रिअरेंजमेंट होईल, पण 14 तर 14च राहील टोटल. अच्छा, आता नवीन चार्ज काय? समजा ह्याचं दोघांचं फायनल पोटेन्शियल झालं व्ही फायनल. काय झालं? व्ही फायनल. आता मला सांगा व्ही फायनल झाला असेल तर मला सांगा ह्याच्यावर आता नवीन चार्ज किती आहे? क्यू इक्वल टू सी व्ही. म्हणजे सी तरी हा आहे 3 इंटू व्ही फायनल, आणि ह्याच्यावरचा चार्ज किती झाला? सी व्ही 2 इंटू व्ही फायनल. म्हणजे किती झालं हे? 5 व्ही फायनल. म्हणजे फायनल पोटेन्शियल किती झालं? 14/5. फायनल पोटेन्शियल काय झालं? ओय 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 ओय. घोटाळा मी घोटाळा तुम्हाला सांगता येत ना काय, तर घोटाळा झालाय. 8 आपण ते 40 ना, 40 - 12 28/5 कुठे गेलं हे 10 पाहिजे ना. तुम्ही सांगत नाही काही. ओके, देयर इट इज. तुमची चूक आहे. व्हॉट इज व्ही फायनल? 14 नाही 14/5. हा, आता ते बघा कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक झाली ती. हा लिसन, कसं आलं 14/5? ओरली आलं ना. म्हणजे ओरली म्हणजे जस्ट एक स्टेप, आणि तुमचं जर हे प्रॅक्टिस झाली अशा या शॉर्टकटची, तुम्हाला डायरेक्टली ओरली पण येईल सॉल्व्ह करता. हे काय करायची गरजच नाही पडली. हा झाला व्ही फायनल, डायरेक्ट आन्सर आलं व्होल्ट. अच्छा, झालं. दॅट्स इट. कळतंय हाऊ शॉर्टकट वर्क्स? याप्रमाणे शॉर्टकट चालतो. ओके, मग व्ही फायनल जर माहिती असेल तर बाकी काढायला काय प्रॉब्लेम आहे? आता ह्याचा जर व्ही फायनल असेल, ह्याचा व्ही फायनल किती? 14/5 ना. म्हणजे आता फायनल चार्ज किती? क्यू इक्वल टू सी व्ही 3 इंटू दिस करा. हे 14 त्रिक 4 त्रिक 12 42/5. आणि हे झालं ह्याचा चार्ज, आणि त्यामुळे बॅलन्स चार्ज निघून जाईल ना. अगोदर चार्ज 6 मायक्रोकुलम होता, नंतर ते 42/5 झालं. त्याचं तुम्ही सबट्रॅक्शन करा, ते 12/5 असं येईल. क्यू काढा, येईल. कळतंय तुम्हाला कसं वापरायचं? ओके, असे क्वेश्चन्स सीईटी मध्ये माहित, इट्स नॉट रेग्युलर क्वेश्चन. आपण बघूयात पुढे सीईटीच्या प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये असं काही दिसतो का? पण मी तर असं काही बघितलेलं नाही. पण जरी आला तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला यायला पाहिजे. कळतंय? ही मेथड हे तुम्हाला लॉंगकट सांगितला, शॉर्टकट सांगितला. इज इट क्लिअर टू यू? ओके, हे सगळं नोट डाऊन करा.